येस. अच्छा. येस. हरिओम. सर्व आरोग्य साधकांचं मी प्राध्यापक मनोज कुमार टापरे, सूर्यनमस्कार योग साधना इन्स्टिट्यूट यांच्यातर्फे तुमच्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या वर्गाची सुरुवात आपण 3 वेळेस ओंकाराने करूयात. सर्वांनी पाठीचा काना कृपया सरळ ठेवा. कोणत्याही एका सुखद ध्यानात्मक आसनामध्ये बसून घ्या. दोन्ही हात ध्यान मुद्रेमध्ये. स्वतःचा पाठीचा कणा, मान व डोकं एका सरळ रेषेमध्ये. काही क्षणांसाठी संपूर्ण लक्ष श्वासावर. 2 वेळेस लांब दीर्घ श्वास घ्या. श्वास निघून जाताना शरीर व मनातील थकवा, आळस बाहेर जाऊ द्या. पुन्हा एकदा लांब दीर्घ खोलवर श्वास. श्वासासोबत शरीरातील सर्व थकवा बाहेर जात आहे अशी कल्पना. एक साथ 3 वेळेस ओंकार. श्वास घ्या. ओम. 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 हरिओम. सर्वांनी अलगदपणे डोळे उघडा. हरिओम. चेहऱ्यावरती छान गोड स्माईल. येस, थँक्यू. सर्वांनी कृपया आपापले व्हिडिओ चालू ठेवा. काही अडचण असेल, नेटवर्क नसेल, त्या केसमध्ये व्हिडिओ बंद ठेवले तरी चालतील. तर सर्व आरोग्य साधकांचं मी योग साधक प्राध्यापक मनोज टापरे पुन्हा तुमच्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करत आहे. आजचं एक भन्नाट लेक्चर आहे आणि हे व्याख्यान खास करून नवरात्री दिवसामध्ये येणाऱ्या उपवासावरती आधारित आहे. नवरात्रीमध्ये उपवास येत आहेत आणि त्यानिमित्तच सूर्यनमस्कार योग साधनेने इन्स्टिट्यूटने विचार केला की हा उपवास नक्की काय आहे आणि याचा पाठीमागचा आयुर्वेदाचा दृष्टिकोन आहे, आपल्या संस्कृतीचा दृष्टिकोन आहे. दरवर्षी नवरात्री येतात, पण हे नवरात्रीमध्ये उपवास नक्की आपण योग्य पद्धतीने आपल्या प्रकृतीनुसार करत आहोत का? आणि माझं उपवासामध्ये खरं काही चुकतं, काही बरोबर आहे. या सगळ्या गोष्टींचा आपण थोडासा आज मागोवा घेणार आहोत. दर महिन्याला आपण वेगवेगळी ही सत्र ठेवत असतो आणि या महिन्यापासून आपण आहार हेच औषध या व्याख्यानमाले अंतर्गत हे पहिलं आपण सत्र घेत आहोत. ओके. पुढच्या महिन्यामध्ये एक वेगळा टॉपिक असेल. तर आजच्या या सेशनसाठी आपल्याला खास वक्ते लाभलेले आहेत. प्राध्यापक डॉक्टर कुणाल शहा सर. हे स्वतः बी एम एस त्यांनी केलेलं आहे. बॅचलर इन आयुर्वेदा अँड मेडिसिनमध्ये केलेलं आहे. ते स्वतः एम.ए. योग शिक्षक ओके आहेत. ते सध्या नाशिकमध्ये अरहम आयुर्वेदा आणि पंचकर्म चिकित्सा केंद्र स्वतः चालवतात. त्यांची खूप छान मोठी टीम आहे. माझे सीनियर पण आहेत आणि छान मनमिळावू, आनंदी, ज्ञानसंपन्न, गुणसंपन्न व्यक्तिमत्व आहे. तर त्या सरांकडून आपण आज आयुर्वेदानुसार उपवास ही संकल्पना काय आहे, ओके, हे आपण त्यांच्याकडून समजून घेऊयात. सर, थोड्या श्रोत्यांची पण ओळख करून देतो. सर्व श्रोते एकदम डिसिप्लिन आहेत, आनंदी आहेत, सर्व ज्ञान आनंदाने ऐकतात. ऐकतात ना सर्वजण? हां, गुड. ओके. सर्वांचे व्हिडिओ पण छान पद्धतीने चालू असतात. ओके. तर हे संपूर्ण फॅट लॉस योग साधना वर्ग आम्ही दर महिन्याला घेत असतो आणि आजपर्यंत जवळपास 40,000पेक्षा जास्त योग साधक सूर्यनमस्कार साधना शिकून आज स्वतःच्या जीवनामध्ये प्रॅक्टिस करत आहेत. तर आणि या सूर्यनमस्कार योग साधना अंतर्गतच ओके हे सगळे साधक आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि सामूहिक आम्ही ही साधना करत आहोत. ओके, असे आमचे सर्वजण छान श्रोते आहेत. तर मी सरांना विनंती करतो, ओके, कृपया आपण उपवास, आयुर्वेदानुसार उपवास ही संकल्पना यावरती आपलं सत्र सुरू करावं. येस, हरिओम सर, ओव्हर टू यू. हरिओम. धन्यवाद. धन्यवाद मनोज सर. सर्वप्रथम आपण सगळे उपस्थित श्रोत्यांचं धन्यवाद की आपण या एवढ्या रात्रीचं सगळेजण आपापले घरातले कामं सोडून सगळेजण जॉईन झाले आणि विशेषतः मला महिला वर्ग इथे दिसतोय.
म्हणून त्यांचे विशेष धन्यवाद, की आपल्या घरातले कामं जेवण वगैरे आपलं सगळं जे चालू असतं तर त्याच्यासाठी ते सोडून सगळे जॉईन झालेत. तर विशेष धन्यवाद. मी एक पुन्हा सरांनी केलीच आहे विनंती, ज्यांना शक्य असतं त्यांनी आपापले व्हिडिओज ऑन करा. आणि कसं आहे की हे व्याख्यान तर मी देणारच आहे, पण हे आपलं कॉन्व्हर्सेशन स्वरूपात माझं जास्त मला द्यायची सवय असते, बोलायची सवय असते. तर जर जास्तीत जास्त व्हिडिओ जर ऑन असले तर मला पण, आणि तुमची प्रकृती पण मला लक्षात येते. समजा एखाद्या व्यक्तीने प्रश्न विचारला तर प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीची प्रकृती पण माझ्या लक्षात येते. साधारण थोडंफार एक बघून, व्यक्तीला बघून थोडंफार प्रकृतीचं आम्हाला समजतं. ठीक आहे. तर आजचा आपण व्याख्यानाला सुरुवात करूयात. आजचा व्याख्यानाचा विषय जो सरांनी जो ठरवला आहे आपल्याला, की आयुर्वेदानुसार उपवासाची संकल्पना. तर सगळ्यात पहिले आपण आयुर्वेद म्हणजे काय ते समजून घेऊ. आणि आयुर्वेदानुसार उपवास एक सुरुवातीच्या 5 मिनिटात आयुर्वेदाची एक थोडीशी भूमिका तुम्हाला मांडतोय. तर व्हॉट इज आयुर्वेद, आयुर्वेद म्हणजे काय? तर आपल्याला काय माहिती आहे व्हॉट आयुर्वेद म्हणजे काय? कोणाला सांगता येईल काही? आपलं माईक अनम्यूट करा एकाने आणि बोला, ज्यांना माहिती असेल तर. व्हॉट इज आयुर्वेद? येस, अनम्यूट करू शकता तुम्ही. किंवा तुम्ही टाईप करायचं असेल तर टाईप करू शकता. प्रज्ञा मॅडम बोला. आयुर्वेद म्हणजे आयु म्हणजे आपलं आयुष्य आणि आपण कसं आयुष्य जगायचं हे जाणणे म्हणजे आयुर्वेद किंवा ती अगदी जगण्याची पद्धत अगदी बरोबर सांगितले प्रज्ञा मॅडमने. आयुर्वेदाची व्याख्या सांगताना ग्रंथकार असं सांगतात की आयुष्य ह वेद आयुर्वेद, म्हणजे वेद म्हणजे शास्त्र, म्हणजे नॉलेज, म्हणजे सायन्स, म्हणजे ज्या शास्त्रात संपूर्ण आयुष्याविषयी आपल्याला माहिती दिलेली आहे त्याला आयुर्वेद असं म्हणावं. म्हणजेच वी कॅन से इट इज अ सायन्स ऑफ लाईफ. आयुर्वेद इज नथिंग बट अ सायन्स ऑफ लाईफ. म्हणजे जीवन जगण्याचं एक शास्त्र आहे आयुर्वेद म्हणजे. आणि आता जीवन जगण्याचं शास्त्र म्हणजे त्याच्यात, त्या शास्त्रामध्ये, त्या सायन्समध्ये सगळ्याच गोष्टी येणार. तर आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सगळ्याच गोष्टी या आयुर्वेदामध्ये सगळं डिटेलमध्ये वर्णन केलेलं आहे. आणि असा या आयुर्वेदाच्या दृष्टिकोनाने आपण आपल्या आयुष्यातल्या जीवनातला एक भाग म्हणजे आहार सगळ्यात महत्वाचा भाग. आणि त्या आहारात किती घ्यावा, किती म्हणजे एक्सेस घ्यावा, लेस घ्यावा, काय आहे तर ते डिटेलमध्ये आपण आजच्या व्याख्यानात बघणार आहोत. आता जेव्हा कोणत्याही शास्त्राची निर्मिती होते ना तेव्हा त्या शास्त्राचं काहीतरी प्रयोजन असतं. तसंच आयुर्वेदाचं प्रयोजन सांगताना ग्रंथकार असं सांगतात की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम. पुन्हा हा एका ओळीचा श्लोक आहे पण याच्यात दोन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात त्यांनी काय सांगितलंय, आयुर्वेदाचं प्रयोजन सांगताना की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम, म्हणजेच स्वस्थ व्यक्तीचा स्वास्थ्याचं रक्षण करणे हा पहिला हेतू सांगितला. आणि दुसरं प्रयोजन काय सांगितलं, आतुरस्य विकार प्रशमनम, म्हणजे जो रोगी आहे त्याचा रोग दूर करणे हा दुसरा हेतू सांगितला. बरोबर आहे. तर आता आयुर्वेदाचे दोन हेतू, याचा अर्थ काय झाला, दोन हेतू आहे. पहिला हेतू काय, स्वस्थ व्यक्तीचा स्वास्थ्याचं रक्षण करणं. आणि दुसरा हेतू काय, जो रोगी आहे त्याचा रोग दूर करणं. आता रोगी आहे त्याचा रोग दूर करण्यासाठी भरपूर शास्त्र आहेत, आहे की नाही? मॉडर्न मेडिसिन आहे, आयुर्वेद आहे, होमिओपॅथी आहे, युनानी आहे, सिद्ध आहे, योग आहे, भरपूर शास्त्र आहेत. बट आपल्याला काय करायचंय, जे स्वस्थ आहोत, आपण सगळे स्वस्थ आहोत, तर आपल्या स्वास्थ्याचं रक्षण करायचंय. मग त्याविषयी कोण सांगणार? तर मला, ऍज पर माय नॉलेज, जेवढं डिटेलमध्ये प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन म्हणजे स्वस्थ व्यक्तीचं स्वास्थ्याचं रक्षण करण्यासाठी जेवढं डिटेलमध्ये आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे तेवढं डिटेलमध्ये मला नाही वाटत इतर कोणत्याही शास्त्रामध्ये सांगितलं असावं. कारण आयुर्वेदामध्ये अगदी बेसिक गोष्टी सांगितली. म्हणजे आपली प्रकृती काय असते, आपली दिनचर्या कशी पाहिजे, आपली ऋतुचर्या कशी पाहिजे. दिनचर्या म्हणजे आपलं डेली रुटीन कसं पाहिजे, आपल्याला स्वस्थ राहण्यासाठी काय काय लागतं ते सगळं आयुर्वेदामध्ये सांगितलंय. आपलं डेली रुटीन कसं पाहिजे, दिनचर्या कशी पाहिजे, दिनचर्यावर एक सेपरेट अध्याय दिलाय त्यांनी, वाग्भटांनी, चरकांनी. आपली ऋतुचर्या कशी पाहिजे, आपलं सीझनल रुटीन कसं पाहिजे, आपलं भारतीय वातावरणानुसार, क्लायमेटनुसार 6 ऋतू असतात. तर त्या प्रत्येक ऋतूनुसार आपला आहार विहार कसा पाहिजे हे सगळं डिटेलमध्ये आयुर्वेदामध्ये सांगितलंय ऋतुचर्यामध्ये. आपली प्रकृती काय आहे, आपल्या प्रकृतीनुसार आपण काय खावं, काय खाऊ नये, कसं राहावं, कसं वागावं, म्हणजेच आपला आहार कसा असावा, विहार कसा असावा, हे सगळं डिटेलमध्ये आयुर्वेदामध्ये सांगितलंय. आणि म्हणून या आयुर्वेदाच्या दृष्टिकोनाने आपण संपूर्ण या आहार या विषयावर थोडंसं आपण बोलणार आहोत आजच्या व्याख्यानात, आणि विशेषतः उपवासावर. आलं लक्षात? आता मगाशी मी बोललो
की आपलं आयुष्याविषयी ज्या शास्त्रामध्ये सांगितलं त्याला आयुर्वेद म्हणावं, बरोबर आहे. तर आयुष्य म्हणजे कुठून कुठपर्यंत सांगा बरं, टाईप करा पटकन, ज्यांना माहिती असेल ते. आयुष्य म्हणजे कुठून कुठपर्यंत, किंवा बोलायचं असेल तर बोलू पण शकता माईक अनम्यूट करून. जन्मापासून मृत्यूपर्यंत. जन्मापासून मृत्यूपर्यंत, बर्थ टू डेथ, बरोबर आहे. असे सगळे आपण समजतो की आयुष्य म्हणजे लाईफ मीन्स बर्थ टू डेथ, जन्मापासून मृत्यूपर्यंत. आता हे खरं आहे का, तर नाही, हे चुकीचं आहे. आयुर्वेद असं म्हणतो, आपल्या आयुष्याची सुरुवात जेव्हा आपल्या आईच्या पोटात गर्भधारणा होते ना, तेव्हापासून आपल्या आयुष्याची सुरुवात झाली. म्हणून गर्भावस्थेचे 9 महिने जे आहेत ना, ते सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये मोजले जातात. तुम्हाला माहिती असेल, आपण सगळे महाराष्ट्रातले आहोत, सगळ्यांना मराठी समजते, बरोबर. तुम्हाला माहिती असेल कदाचित, आपल्या महाराष्ट्रामध्ये एखाद्या व्यक्तीला 80 वर्ष पूर्ण झाले की सहस्त्रचंद्र दर्शनाचा कार्यक्रम करतात, करतात की नाही? माहिती आहे सगळ्यांना हा कार्यक्रम सहस्त्रचंद्र दर्शनाचा? हात वर करा किंवा असं दाखवा, थांब दाखवा. माहिती आहे सगळ्यांना? हा. तर आता तुम्ही कधी मोजलंय का, 80 वर्ष पूर्ण झाल्यावर सहस्त्रचंद्र दर्शन म्हणजे काय? की 1000 पौर्णिमा बघितल्या आम्ही, यांनी, या व्यक्तीने 1000 पौर्णिमा बघितल्या म्हणून यांचा एक सोहळा केला जातो, बरोबर आहे. तर कधी मोजलेत का तुम्ही 80व्या वर्षी 1000 पौर्णिमा कसे पूर्ण होतात? कधी मोजलेत आपण? कोणी मोजलेत? कोणाला माहिती आहे कॅल्क्युलेशन? साधारण एका महिन्यात, एका वर्षात 12 महिने येतात. म्हणजे एका वर्षात 12 महिने आले म्हणजे 80 वर्षात किती झाले महिने? 960 महिने झाले. म्हणजे 960 पौर्णिमा झाले. दर 2.5 वर्षाने एक अधिक मास येतो. येतो का नाही? आपल्या मराठी महिन्याप्रमाणे दर 2.5 वर्षाने एक अधिक मास येतो. म्हणजे 80 वर्षात 32 अधिक मास आले. म्हणजे किती झाले? 960 अधिक 32, म्हणजे 992 पौर्णिमा झाल्या. आणि मग 8 पौर्णिमा कुठे बघितल्या, तर ते गर्भावस्थेत बघितल्या तुम्ही. असं ते 1000 पौर्णिमाचं कॅल्क्युलेशन आहे. आलं लक्षात आता? समजलं? म्हणजे आयुर्वेद असं म्हणतो की गर्भधारणा झाल्यापासून आपल्या जीवनाची सुरुवात झाली. म्हणजे म्हणून गर्भावस्थेचे 9 महिने काय खावं, काय खाऊ नये, कसं राहावं, कसं वागावं, हे सगळं डिटेलमध्ये आयुर्वेदामध्ये सांगितलंय. येते लक्षात तुम्हाला? म्हणजे काय होतंय की गर्भसंस्कार जे हल्ली आपण म्हणतो ना, गर्भसंस्कार वर्ग चालतात, गर्भसंस्कार वगैरे घेतात, ते इट इज अ टिपिकल आयुर्वेदाची देणं आहे. गर्भसंस्कार हे आयुर्वेदामध्ये सगळे डिटेल, म्हणजे इव्हन आम्ही जे प्रिकन्सेप्शनचे क्लासेस घेतो ना, तर त्याच्यात गर्भधारणा पूर्वीपासून आम्ही सगळं गाईड करतो की गर्भधारणा पूर्वीपासून काय करावं, कसं वागावं, कसं राहावं, हे सगळं डिटेलमध्ये आम्ही आयुर्वेदानुसार सांगतो. आलं लक्षात? तर आता आपल्याला आयुर्वेदची कन्सेप्ट समजली, आयुर्वेद काय आहे हे समजलं, आयुर्वेदाचा हेतू समजला की स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचं रक्षण करणे, हा पहिला आणि महत्वाचा हेतू आहे. आता मी वारंवार स्वस्थ स्वस्थ असं कॉन्सन्ट्रेट करतोय, तर स्वस्थ का राहायचं? काय फरक पडतो आपण आजारी पडलो तर, सांगा बरं. स्वस्थ का राहायचं? आजारी पडलो तर काय फरक पडणार? तुम्ही सगळे आता सूर्यनमस्कार क्लास करताय, योगा क्लास करताय, कशासाठी करतोय? आपण स्वस्थ राहण्यासाठीच करतोय ना. आपण सगळे स्वस्थ आहोत म्हणून, आणि म्हणूनच तुम्ही हे लेक्चर जॉईन केलं की आपल्याला स्वस्थ राहायचंय, आपल्याला उपवास समजून घ्यायचा, आपल्याला आहार समजून घ्यायचा आहे. मग स्वस्थ का राहायचं सांगा बरं, कोणाला सांगता येईल? माइंडफुल राहण्यासाठी, आपलं मन माइंड. यस. छान राहण्यासाठी, यस यस यस, शरीर बरोबर आहे. स्वस्थ राहणं. बरोबर आहे. अजून? शरीरात जे त्रिदोष आहेत ते साम्यावस्थेमध्ये राहण्यासाठी. बरोबर आहे. दीर्घायुष्यासाठी, कोणी म्हणते बेटर लाईफसाठी. बरोबर आहे. सगळे चॅटमध्ये टाकताय, छान आहे. तर आता मी तुम्हाला एक खूप मस्त गोष्ट सांगतो की स्वस्थ का राहायचंय. तर आयुर्वेदात पहिलाच अध्यायात चरकाचार्य म्हणतात, धर्मार्थ काम मोक्षाणाम आरोग्य मूलमुत्तमम. आपल्या जीवनात 4 पुरुषार्थ असतात, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. माहिती आहे का नाही? हे 4 पुरुषार्थ आहेत ना का नाही आपल्या आयुष्यात, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तर चरकाचार्य काय म्हणतात की धर्मार्थ काम मोक्षाणाम आरोग्य मूलमोत्तम, या 4ही पुरुषार्थांचं मूळ काय आहे? हे आरोग्य आहे. तर आपलं आरोग्य चांगलं राहिलं तर हे 4ही पुरुषार्थ मिळू शकतो आपण, याचा अर्थ. म्हणजे समजा आपल्याला वैष्णोदेवीची यात्रा करायची, पण आपले गुडघे दुखत आहे, आपण जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. म्हणजे आपले धर्म नाही होणार, आपण ज्याला धर्म म्हणतो ते. समजा आपल्याला जॉबला जायचंय आज, पण 103 104 फीवर आहे,
आपण जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. म्हणजे त्या दिवसाची सॅलरी कट, म्हणजे अर्थप्राप्ती नाही होणार. म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ जर मिळवायचे असेल तर आपल्याला आपलं आरोग्य चांगलं पाहिजे. म्हणून आरोग्याचं एवढं महत्व आहे. आणि म्हणूनच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, हेल्थ इज वेल्थ. हेल्थ असेल तर सगळं काही मिळवू शकतो. बरोबर आहे की नाही? म्हणून आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं आहे. आणि आरोग्य बिघडवणारं सगळ्यात महत्वाचं काही फॅक्टर असेल तर आयुर्वेदात सांगितलं आहे, मिथ्या आहार विहार. मिथ्या म्हणजे काय? तर चुकीचं. चुकीचा आहार आणि चुकीचा विहार हा मेजर फॅक्टर आहे आपलं आरोग्य बिघडवणारा. मग आहार आपला योग्य पाहिजे आणि विहार म्हणजे लाईफस्टाईल योग्य पाहिजे. म्हणजे आपलं डाएट आणि लाईफस्टाईल हे योग्य प्रमाणात पाहिजे असं आयुर्वेद म्हणतो. मग आहार कसा पाहिजे? मग आहाराचाच एक भाग म्हणून आपण उपवास या फॅक्टरवर आज आपण बोलूयात. आता इथपर्यंत सगळं क्लिअर झालं, पार्श्वभूमी आयुर्वेदाची कन्सेप्ट समजली सगळ्यांना. थोडीशी थोडक्यात माहिती व्हावी म्हणून एक 10 मिनिटात मी ती घेतली. ठीक आहे. आता उपवास आपण जी संकल्पना आहे आजच्या व्याख्यानाची, तर किती खावं? तर उपवासाचा आधी एक शब्द आलाय आयुर्वेदामध्ये, मित आहार. असा एक मिताहार शब्द आलाय की योग्य प्रमाणात. मित म्हणजे कसं काय की योग्य, तर योग्य प्रमाणात आहार घ्यावा ही कन्सेप्ट आहे. आणि हल्ली आपण जे करतोय ते उपवास करतोय. तर आता उपवास किती करावा? प्रत्येकाने करावा का? आपल्या प्रकृतीनुसार करावा का? प्रत्येकाने सारखाच उपवास करावा का? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपण आजच्या व्याख्यानात बघूयात. बरोबर. मग उपवासात काय खावं, काय खाऊ नये, उपवासाची मूळ संकल्पना काय आहे, तर ते बघूयात आपण सगळं. ठीक आहे. तर उपवास म्हणजे काय? तर उपवास म्हणजे साधारण आपण ज्याला म्हणतो ना की ही शरीर आणि मनाची शुद्धी प्रक्रिया आहे. शुद्धीसाठी केलं जातं. उपवास कशासाठी केला जातो? तर शरीर आणि मनाच्या शुद्धीसाठी उपवास करायला गेलाय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उपवास केल्याने काय घडून येतं, तर शरीराची आपली जी अंतर्गत आणि सूक्ष्म स्वच्छता घडून येते. शरीराची अंतर्गत स्वच्छता करण्यासाठी आपल्याला उपवास करायचा आहे. आता उपवासाची एक साधी संकल्पना मी तुम्हाला सांगतो बरं का. आपल्या त्याच्यासाठी आपण पचनेंद्रियाचं कार्य समजून घेऊ. पचनेंद्रियाचं कार्य काय आहे? दोन कार्य आहे. एक आपल्याला आलेलं अन्न पचवणे आणि मलाचं निष्कासन करणे. हे दोन महत्वाचे कार्य आहे. आपण खाल्लेल्या अन्नाचं पचन करणे आणि मलाचं निष्कासन करणे. आता समजा आपण खातोय, त्याला पचन पण करायचंय आणि मलाचं निष्कासन पण करायचंय. आपण ओव्हरलोड खाल्लं तर पचनेंद्रिय सगळ्यात पहिले कोणतं कार्य करेल? अन्नाचं पचन करण्याचं कार्य करेल. त्याला ओव्हरलोड होईल. मग मलाचं निष्कासन होतं का प्रॉपर? नाही होत. म्हणून जेव्हा आपण उपवास करतो आणि पचनाचं कार्य कमी देतो तेव्हा पचनेंद्रिय मल निष्कासनावर जोर देतात. म्हणजे बॉडी डिटॉक्स होते. म्हणून जास्त मग प्रॉपर पद्धतीने जेव्हा आपण उपवास करतो ना तेव्हा शरीराची शुद्धी होते. शरीराच्या कानाकोपऱ्यात साठलेला मळ सुद्धा निघून जाऊ शकतो. म्हणून त्यासाठी आपल्याला उपवास वेगवेगळ्या पद्धतीने आपण जे म्हणतो ते उपवासाच्या पद्धती पण बघणार आहोत आपण. तर वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला उपवास करायचे आहेत. आयुर्वेदात उपवासाला लंघन असा शब्द दिलाय. आयुर्वेदामध्ये उपवास हा शब्द नाही वापरलेला आहे. त्यांनी काय सांगितलंय? लंघन सांगितलंय. लंघन हे शब्द ऐकला असेल ना सगळ्यांनी. आणि एक फेमस कोट आहे ते पण ऐकलं असेल आयुर्वेदातलं, लंघनम परम औषधम असं म्हटलंय. लंघन हे श्रेष्ठ औषध आहे. परम म्हणजे श्रेष्ठ. कोणताही आजार असला, लहान मोठा कोणताही आजार असला ना तर त्याच्यात लंघन हे श्रेष्ठ औषध सांगितलंय आयुर्वेदामध्ये. लंघनम परम औषधम. आता लंघन या शब्दाचा अर्थ बघूयात आपण. लंघन म्हणजे अशी प्रक्रिया की ज्याने आपल्या शरीरात लाघवता येते, म्हणजे हलकेपणा येतो, त्याला लंघन म्हणतात. म्हणजे म्हणजे लंघनाची व्याख्या करताना ग्रंथकारांनी असं म्हटलं आहे की यत् किंचित लाघव कर देहे तत् लंघनम सूक्तम. म्हणजे ज्याने देहात लाघवता येईल त्याला लंघन असं म्हणावं. ज्याने आपल्या शरीरात हलकेपणा येईल त्याला लंघन म्हणावं. मग लंघनाचे पुढे भरपूर प्रकार सांगितले आयुर्वेदात. चरकाचार्यांनी 10 प्रकार सांगितलेत लंघनाचे. बरोबर. त्यातला एक प्रकार उपवास आहे. बरोबर. तर असे हे सगळं आपण या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. आता या लंघनाने काय होतं, तर आयुर्वेद काय म्हणतो की सगळ्यात पहिले काय होतं की एक सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगतो, मग आयुर्वेदाच्या भाषेत समजून सांगतो. आपण जेव्हा काही खात नाही ना तेव्हा आपलं पोट रिकामं असतं. म्हणजे अगदी पहिले अगदी सोप्या लेमेनच्या भाषेत समजून सांगतो. त्यामुळे आपल्या शरीराची जी रक्ताभिसरण जी प्रक्रिया आहे ना ती जी डायजेशनकडे जी जाणार असते. रक्ताभिसरण जेव्हा आपण खातो तेव्हा पचनेंद्रियावर जास्त जोर असतो, त्यामुळे रक्ताभिसरण त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट होतं, पचनेंद्रियाकडे.
आता जेव्हा काही खात नाही तेव्हा मग रक्ताभिसरण कुठे जाणार? बाकीच्या अवयवांकडे जाणार. मग ते मल निष्कासनाला पण हेल्प करतं, ते मेंदूलाही हेल्प करतं. म्हणून बघा, आपण खूप जेवण करून अभ्यास होतो का आपला? नाही होत. खूप खाल्लं खाऊन काम होतं का? व्यायाम होतो का? नाही होत. आपण काय म्हणतो, व्यायाम करायचा असेल तर उपाशी पोटी पाहिजे. कारण जर तुम्ही व्यायाम करत असाल, जर तुम्ही जेवण करून लगेच व्यायाम केला किंवा जेवण, तर त्याचा परिणाम काय होतो की तुमचं सगळं रक्ताभिसरण हे पचनेंद्रियाकडे कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे. आणि मग जर तुम्ही व्यायाम करायला गेले, व्यायाम जास्त प्रमाणात केलं तर ते सगळं रक्ताभिसरण तिथे डायव्हर्ट होईल आणि मग पचनेंद्रियावर ते अग्नी मंद होईल, पचन प्रक्रिया डिस्टर्ब होईल. म्हणून आपण काय म्हणतो, जेवणानंतर लगेच काही हेवी व्यायाम नको. तर आपल्याला आता पचनाची प्रक्रिया स्लो करायची आहे, म्हणजे पचनांद्रियावर लोडच नको, म्हणून जेणेकरून निष्कासन ही प्रक्रियावर आपल्याला जास्त कॉन्सन्ट्रेट करता येईल. म्हणून निष्कासनाचा वेग वाढवायचा आहे. निष्कासनाचा वेग वाढवायचा असेल तर आपल्याला जेवण कमी करावं लागेल, जेवण मापात करावं लागेल. तर आपल्या शरीरातले टॉक्झिन्स निघून जातील. म्हणजे उपवास ही हे आपल्या शरीरात टॉक्झिन्स घालवण्याची प्रक्रिया आहे. आपल्या शरीरातले जे एक्सेस टॉक्सिन्स असतात ना, आणि या टॉक्सिन्सला आयुर्वेदामध्ये काय म्हणतात तेही मी सांगतो तुम्हाला. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनाने असं म्हणतो आपण की जेव्हा आपल्याला अपक्व आहार रस असतो ना, म्हणजे जो आपण आहार घेतला त्या आहाराचं पचन झाल्यानंतर आहार रस तयार होतो आणि त्या आहार रसाद्वारे आपल्या शरीरातल्या प्रत्येक धातूचं पोषण होतं. हा, बरोबर. आणि समजा जर ही पचन प्रक्रिया मंदावली तर तो आहार रस अपक्व राहतो. आणि हा जो अपक्व आहार रस आहे ना, त्याला आयुर्वेदामध्ये आम म्हणतात. काय म्हणतात? आम. हा शब्द खूप महत्वाचा आहे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनाने. आणि हा आम निर्मिती झाली ना की शरद जडपणा, आळस, मग आपण काय म्हणतो, काही सुस्ती राहत नाही, काही काम करायची इच्छा राहत नाही, हे सगळे लक्षण आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये. येते लक्षात? हे सगळे लक्षण त्याच्यात दिसतात. त्यामुळे हा आमचं पाचन करायचं आहे. आणि आम असेल ना, सगळ्यात महत्वाचं लक्षण काय होतं माहिती आहे का? जडपणा आणि आळस, स्टिफनेस, बॉडी स्टिफ होते. बरेच जण म्हणतात, डॉक्टर आम्ही सकाळी उठतो ना की पूर्ण अंग आखडलेलं वाटतं. वाटतं की नाही? आपल्याला बऱ्याच जणांची कंप्लेंट असते. मग थोडंसं आम्ही फिरलो ना की थोडंसं मोकळं वाटतं. सकाळी उठलो की अंग आखडलेलं असतं, सांधे आखडलेले असतात, काही काम करायची इच्छाच होत नाही. म्हणजे तुमच्या शरीरातला आम आहे. बरोबर. मग ते आमाचं पाचन व्हायला पाहिजे. आम पाचन झालं नाही ना तोपर्यंत व्याधी बरा होत नाही. आणि म्हणून आयुर्वेदामध्ये सगळ्या प्रत्येक व्याधीमध्ये, कोणताही व्याधी असला की सगळ्यात पहिली ट्रीटमेंट काय सांगितलेली आहे, तर लंघन करा. थोडंसं खाण्यापिण्यावर कंट्रोल करा. लंघन केलं की बरेचसे व्याधी तुमचे कंट्रोलमध्ये येतात. आणि त्यातल्या त्यात कोणत्या व्याधींमध्ये लंघन जास्त महत्वाचं आहे ते आपण पॉईंटमध्ये बघूयात. ठीक आहे. तर आम दोषाच्या पाचनासाठी हे लंघन करायचे, आम दोषाच्या पाचनासाठी हे उपवास वगैरे करायचे आहेत आपल्याला. जे शरीरातला आम म्हणजे एक गोष्ट, डेफिनेशन लक्षात ठेवा, अपक्व आहार रस, अपचन झालेला अपक्व आहार, असं तुम्ही थोडक्यात लक्षात ठेवा. तो म्हणजे आम आहे. त्याला पाचन करण्यासाठी आपल्याला हे उपवास करायचे आहेत. आता मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो की बऱ्याच जणांना, आता मगाशी कोणीतरी लिहिलं होतं चॅटमध्ये की ऍसिडिटीचा त्रास आहे. बरोबर आहे. तर ऍसिडिटी कशामुळे होतं मी तुम्हाला सांगतो. आता समजा फॉर एक एक्झाम्पल देतो. तुमच्याकडे दह्याचं पातीलं आहे. बरोबर आहे. त्याच्यातून तुम्ही दही वरच्यावर काढून घेतलं, ते पातीलं धुतलं नाही आणि वरतून दूध टाकलं तर काय होईल? सांगा बरं. दह्याच्या पातेल्यामधून दही काढून घेतलं, पातेलं धुतलं नाही, वरतून दूध टाकलं तर काय होईल त्या दुधाचं? नासेल ना दूध. दूध खराब होईल, दूध नासेल, बरोबर आहे की नाही? तसंच आपलं पोट जर व्यवस्थित साफ होत नसेल आणि वरतून आपण खात राहिलो तर काय होईल? आधीचा आधीचा अपक्व आहार जर व्यवस्थित पोटातून निघून गेला नसेल आणि आपण जर खात राहिलो तर काय होईल? अपचन होईल, बरोबर आहे की नाही? इंडायजेशन होईल आणि याच्यामुळे मग ऍसिडिटी तयार होते. येते लक्षात? मग यालाच आपण आम्लपित्त म्हणतो आपल्या भाषेत. बरोबर. तर म्हणून पोट साफ होणं गरजेचं आहे. आणि पोट साफ होण्यासाठी पहिले पचनाला तुम्ही स्टॉप कराल. म्हणजे अन्न जर कमी घेतलं तर आपलं पचनेंद्रिय निष्कासनावर जास्त कॉन्सन्ट्रेट करेल. बरोबर आहे. एक्सक्रिशनवर जास्त कॉन्सन्ट्रेट करेल. मग एक्सक्रिशन चांगलं झालं की आपलं आहाराचं पचन चांगलं होईल, आपलं पोट व्यवस्थित साफ होईल. म्हणून
ज्यांना डायजेशन प्रॉपर नसेल ना त्यांनी अधूनमधून लंघन करावं हे आम्ही सांगतो. डायजेशन प्रॉपर नसेल तर म्हणून मोजका आहार घ्यावा, व्यवस्थित आहार घ्यावा. बरोबर आहे. आणि साधारण आपण म्हणतो की आठवड्यातून एकदा तरी उपवास करावा, आठवड्यातून एकदा तरी लंघन करावं. हे कॉमनली आपण फॉलो करू शकतो. आता उपवास किती पद्धतीने करता येईल, तर त्याच्या वेगवेगळ्या पद्धती सांगतो उपवास करण्याच्या. एक 4-5 पद्धती आहेत, सोपे सोपे. म्हणजे प्रत्येकाला प्रत्येक पद्धती लागू होते असंच नाही. बरोबर आहे. तर सगळ्यात पहिली पद्धत म्हणजे काय, तर लंघन करण्याची, उपवास करण्याची सोपी पद्धत म्हणजे पचनास हलका आहार घेणे. म्हणजे काय, तर आता आपण तंदुरी रोटी खातो, मैद्याची रोटी खातो, ब्रेड पाव खातो, हा हलका आहार आहे का? नाही. तुम्ही साधा आहार घेतला ना, म्हणजे भाजी आणि भाकरी, एखादी फळभाजी आणि एखादी ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी. समजा तुम्ही ठरवलं मी दिवसातून 2च वेळा खाणार, 2 भाकरी आणि भाजी, बाकी काहीच खाणार नाही, तरी हा तुमचा एका प्रकारे मिताहार झाला, उपवासाचा प्रकार झाला की तुम्ही पचनास हलका आहार घेताय. बरोबर. दुसरा प्रकार कोणता उपवासाचा, की एक भुक्त राहणे. म्हणजे काय, की दिवसातून एकदाच जेवण करणे. आता दिवसातून एकदाच जेवण करायचं म्हटल्यावर त्याला काही धर्मामध्ये आपण एकभुक्त म्हणतो, काही धर्मामध्ये असं म्हणतात, एकासना म्हणतात, की एकदाच जेवण करणार आहोत आम्ही. तर मग एकदाच जेवण करायचं, मग तिन्ही वेळेस ते सोबत खाऊन घ्यायचं का? नाही. जेवढं जेवण करतात त्याच्यापेक्षा कमी. म्हणजे आपल्याला म्हणून म्हणून म्हणतात, जो योगी असतो ना तो एकदाच जेवतो. कारण तुम्हाला तुमचं शरीर व्यापार चालवण्यासाठी जेवढं लागणार आहे तेवढंच जेवण करायचं. हा उपवासाचा दुसरा प्रकार, की दिवसातून एकदाच खायचा. म्हणजे याच्याने काय होतं, की आपल्याला थकवा येत नाही, आपण विकनेस येत नाही. एकदा तर आपण जेवण करतोच आहे दिवसभरातून. बरोबर. आणि शक्यतो जेव्हा तुम्ही एकभुक्त राहता ना तेव्हा शक्यतो दुपारचं जेवण करायचं, रात्रीचं नाही. बरेच जण काय करतात, दिवसभर उपाशी राहतात आणि रात्री हेवी जेवण करतात, हे चुकीचं आहे. दुपारी जेवण करा, मग तुम्ही संध्याकाळचं जेवण स्किप केलं तर चालतं. एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तिसरा प्रकार आहे, की बऱ्याच जणांना असं उपवास होत नाही, की दिवसाला थोडंफार थोडंफार खायला लागतंच, एकदम एकदाच जेवण करून चालत नाही. मग तिसरा प्रकार उपवासाचा असा आहे, की शरीराला घातक पदार्थ जे आहे ना त्यांचा त्याग करायचा फक्त. म्हणजे काय, तर साखर, मीठ, तूप, म्हणजे साखर, मीठ वगैरे हे पदार्थ टाळायचे. म्हणजे मी गोड अजिबात खाणार नाही, साखर अजिबात खाणार नाही, मग मी चहा घेताना पण ग्रीन टीच घेईल. बरोबर आहे. मी हर्बल टीच घेईल, किंवा मी ब्लॅक टीच घेईल, किंवा ब्लॅक कॉफीच घेईल, विदाऊट मिल्क, विदाऊट शुगर, विदाऊट सॉल्ट. हे सगळं आहार घ्यायचा, म्हणजे जेणेकरून काय होतं, की तुमचं आहारातले घातक पदार्थ जरी टाळले तरी हा एका प्रकारचा उपवासच आहे. पुढचा प्रकार आहे उपवासाचा, ज्याला आपण कडक उपवास म्हणतो. त्याला म्हणतो आपण, की नुसतं उकळलेलं पाणी प्यायचं, उकळून गार केलेलं पाणी, हा म्हणजे कडक उपवास दिवसभरात. बरं. या पद्धतीने पण उपवास करतात. पण आता अशा पद्धतीचा उपवास काय होतो माहिती आहे का तुम्हाला, की जे पित्ताची प्रकृती असते ना, ज्यांच्या शरीरात उष्णता जास्त असते, पित्त जास्त असते, अशा लोकांना असा उपवास सहन होत नाही. ते लोक करू शकत नाही, त्यांना विकनेस येतो, त्यांना ऍसिडिटी अजून वाढते. मग या लोकांनी, पित्ता प्रकृतीच्या लोकांनी असे उपवास करायचे नाहीत. हे नुसतं दिवसातून काहीच खायचं नाही, नुसतं उकळून गार केलेलं पाणी प्यायचं. तर असा उपवास कफ प्रकृतीवाल्यांना चालतो मात्र. किंबहुना कफ प्रकृतीवाल्यांनी हप्त्यातून 15 दिवसातून एखादा उपवास केला तर चालतो. आणि वात प्रकृतीवाले पण कसं असतात, की मुळात वात प्रकृतीवाले असे बारीक असतात, वृक्ष असतात, ड्रायनेस खूप जास्त असतो वात प्रकृती च्या लोकांमध्ये. आणि उपवासामुळे अजून वृक्षता येते, कारण आपण काही स्नेह घेत नाही, तेल तूप वगैरे असं काही खात नाही. मग अशा वात प्रकृतीवाल्यांना पण जास्त ऍडवायझेबल नाहीये उपवास. तर साधारण कफ प्रकृतीवाल्यांना मात्र अशा प्रकारचे उपवास जास्त करून ऍडवायझेबल आहे. आणि शेवटचा प्रकार उपवासाचा जो सांगितला, म्हणजे मी तुम्हाला वेगवेगळे प्रकार सांगितले, असं वेगवेगळ्या प्रकाराने लोक उपवास करतात. शेवटचा प्रकार आहे, की नुसतं फळ आणि दूध याच्यावर राहायचं. म्हणजे फ्रूट सलाड नाही म्हणते बरं का, म्हणजे फळ आणि दूध एकत्र खायचं असं नाही. नुसतं फळं खायचे. एक सकाळी नाश्त्यात फक्त दूध घेतलं, दुपारीच्या जेवणात नुसतं फळं खाल्लंय. म्हणजे काही जण ज्याला आपण म्हणतो ना फराळी उपवास, पण आपला फराळी उपवास वेगळा असतो, जो सगळ्यात चुकीचा असतो. बरोबर. तर तसा उपवास करायचा नाही, नुसतं फळं. आता फळं काय आहे, पचायला खूप हलके असतात. बरोबर. त्यामुळे नुसतं फळ आणि दूध खाऊन उपवास करायचा. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने उपवास केले जातात. आता उपवासात काय काय घेऊ शकता तुम्हाला, समजा उपवास करायचा तर काय काय चालतं. तर सगळ्यात पहिले चालतं ते कोमट पाणी किंवा उकळून गार केलेलं पाणी, हे उपवासात चालतं. म्हणजे ते काय करतं,
तर ते आमदोषाचं पाचन करतं, अग्नी प्रज्वलित करतं. त्याच्यात तुम्ही थोडंसं सुंठ टाकू शकता, लवंग टाकू शकता, हळद वगैरे टाकू शकता, जेणेकरून ते तुम्हाला डिटॉक्स करण्यात मदत होईल. मग कोमट पाणी अधूनमधून चालतं उपवासात. दुसरं काय चालू शकतं, तर तूप चालू शकतं उपवासात योग्य प्रमाणात. तूप घेतलं तरी चालतं, दूध घेतलं तरी चालतं. दूध हे अमृत आहे, जीवनीय आणि शक्ती देणारं आहे. तुम्हाला जर माहिती असेल ना, तर आयुर्वेदामध्ये आम्ही काही आजारांमध्ये, समजा फॉर एक्झाम्पल जलोदर ज्याला म्हणतात, असायटिस सारख्या आजारांमध्ये पेशंटला नुसतं दुधावर ठेवतो. अ, नैना मॅडमने विचारलंय की हाऊ डू वी नो द व्हॉट प्रकृती ऑफ पर्सन इज, वात कफ पित्त. हा खूप वास्ट टॉपिक आहे मॅडम, त्याच्यावर आपण बोलूयात नंतर. हे लेक्चर झाल्यानंतर मला सांगा, मी बोलतो 1-2 मिनिटात. ठीक आहे. जीवनीय शक्ती देणारा आहे दूध. तर दूध आणि तूप हे चालतं. तूप काय सगळ्यात श्रेष्ठ जर काही असेल तर तूप आहे. तर ते अग्नी, बल आणि आयु वाढवणारं आहे, असं अष्टांग हृदयामध्ये वाग्भटांनी सांगितलेलं आहे की अग्नी, बल आणि आयु वाढवणारा आहे. म्हणजे तुपाने अग्नी वाढतो, आपलं जठराग्नी वाढतो, पचनाची क्षमता वाढते, आपलं बल वाढतं, आपलं आयुष्य वाढतं. दुसरं उपवासामध्ये काय चालू शकतं, फळ चालू शकतात. वेगवेगळ्या प्रकारचे फळं आपण खाऊ शकतो. पण मात्र फळांचे ज्यूस नाही घ्यायचे बरं का, मिल्कशेक्स नाही घ्यायचे, ते चुकीचे आहेत, ते पचायला खूप जड असतात. फळं खा, चावून चावून खा फळं. पण ज्यूस मध्ये पुन्हा साखर येईल, पुन्हा ते शेक्स वगैरे ते आणि दूध आणि फ्रूट एकत्र घेऊ नये, त्याने विरुद्ध आहार म्हणतात त्याला. हे विरुद्ध आहार पुन्हा एक मोठी कन्सेप्ट आहे. आयुर्वेदामध्ये 18 प्रकारचे विरुद्ध सांगितलेत. नुसतं विरुद्ध आहारावर एखादं व्याख्यान होऊ शकतं. बरोबर. तर वेगवेगळ्या पद्धतीने विरुद्ध आहार सांगितले. तर हे दूध आणि फ्रूट हे विरुद्ध आहार आहे. ते खाल्ल्याने शरीरात उलट टॉक्सिन्स वाढतात. किंवा छाछ घेऊ शकता, ताक घेऊ शकता तुम्ही उपवासामध्ये. मग ताकामध्ये जिरे, सुंठ, मिश्री वगैरे. शिकरण हे पण नाही, नाही शिकरण विरुद्ध नाहीये. पण शिकरण हे म्हणजे दूध केळीचं शिकरण म्हणताय ना, हे तर हे पण नाही चालत ऍक्च्युली. हे पण विरुद्ध आहारमध्येच येतं, दूध आणि केळीचं शिकरण हे पण विरुद्ध आहारामध्ये येतं. पण त्यातल्या त्यात जर ऍथलीट असेल ना, त्याला ते चालतं शिकरण. ऍथलीट म्हणजे काय, की जो व्यायाम करणारा आहे, जो पळणारा आहे. आता बऱ्याच जणांचे मुलं ग्राउंडवर खेळत असतात दिवसभर, क्रिकेटची प्रॅक्टिस म्हणा, बॅडमिंटनची प्रॅक्टिस म्हणा. तर अशा मुलांना तुम्ही शिकरण देऊ शकतात इन्स्टंट बल देण्यासाठी. बरोबर आहे. मग अदरवाईज आता आपण दिवसभर बैठा व्यवसाय आहे, दिवसभर ऑफिसमध्ये बसतो, एसी मध्ये बसतो, आणि मग आपण शिकरण खाणार, वरतून आपण श्रीखंड खाणार, वरतून आपण आईस्क्रीम खाणार, तर ते नाही चालत. ते पचत नाही तेवढं. येत आहे लक्षात. किंवा राजगिरा चालू शकतो उपवासात. तर लाह्या चालू शकतात, साळीचा लाह्या वगैरे आपण घेऊ शकतो. अजून उपवासामध्ये घेण्यासारखं म्हणजे कडण आहे, मुगाच्या डाळीचं कडण आम्ही म्हणतो त्याला. म्हणजे त्याला आयुर्वेदामध्ये युष ही संकल्पना म्हणतात. म्हणजे मुगाची डाळ असते ना, तिला 16 पट पाणी घ्यायचं. म्हणजे समजा अर्धा वाटी डाळ घेतली तुम्ही, तर 8 वाट्या पाणी घ्यायचं, त्याला शिजवायची ती डाळ. आणि ते मग ती डाळ जी शिजली तर पाणी गाळून घ्यायचं. आणि ती जी डाळ असते मुगाची डाळ, तिला मिक्सरमध्ये बारीक करून पेस्ट करून पुन्हा त्या पाण्यात फोडणी वगैरे देऊन तूप, हिंग, हिंग मिरे आणि सुंठ, थोडीशी हळदची फोडणी दिली, जिरे वगैरे, हळद वगैरे आणि तूप टाकून फोडणी दिली, तर ते त्याला मुगाचं कडण म्हणतात. तर ते पण उपवासामध्ये सगळ्यात बेस्ट आहे. ते लंगणामध्ये आम्ही ते मुगाचं कडण प्यायला सांगतो. खूप चवीला पण छान लागतं. आणि त्याने आपल्या दोषांचं पाचन पण छान होतं. आता दोषांचं पाचन म्हणजे काय, तर आपल्या शरीरात वाढलेले वात, पित्त आणि कफ दोष, या दोषांचं पाचन हे उपवासाद्वारे होतं. म्हणजे वाढलेले दोष शरीराचं बाहेर निघून बाहेर काढून टाकण्याचं काम हे उपवासाद्वारे घडून येतं. येते लक्षात. समजतंय आता. आता उपवासात काय खाऊ नये हा प्रश्न. तर साधारण कोणते पदार्थ खाऊ नये सांगा बरं. तर सगळ्यात सोपं आहे, ज्या वस्तू पचायला जड आहे. रसम पण असं बनवतात, हो रसम पण चालू शकतं. फक्त ऍसिडिटी होणार नाही, तेवढी एवढी काळजी घ्या. जे पदार्थ जड आहेत ना, असे पदार्थ उपवासात चालत नाही. आता पचायला जड काय आहे, तर आपण जे म्हणतो की सगळ्या तळलेल्या वस्तू, फ्राईड आयटम, ते उपवासात चालत नाही. आणि आपण नेमकं उपवासात बटाट्याचे वेफर्स खातो, नेमकं तळलेले पदार्थ खातो, ते चुकीचं आहे. साबुदाणा हे सुद्धा पचायला जड आहे, त्यामुळे उपवासात असे पदार्थ खायचे नसतात. फ्रीजमध्ये ठेवलेल्या गोष्टी, गोडधोड वस्तू या उपवासात चालत नाही, कारण आपल्याला गोडधोड वर्ज्य करायचे, ते पचायला जड आहेत, म्हणून तर आपण उपवास करतोय. बरोबर. दही
आंबट दही वगैरे असं उपवासात चालत नाही. उपवासात जेवढं हलके आहार घ्याल ना तेवढं चांगलं असतं. पण आपलं पर्पस काय, की शरीराला मध्ये लाघवता निर्माण व्हायला पाहिजे, शरीरामध्ये हलकेपणा निर्माण व्हायला पाहिजे. त्याला त्याच्यासाठी आपल्याला जेवढा हलका आहार घेता येईल तेवढा हलका आहार आपण घ्यायला पाहिजे. आलं लक्षात इथपर्यंत? आता पुढचा आहे मुद्दा, की उपवासाने काय काय लाभ होतात. तर आयुर्वेदानुसार काय काय लाभ होतात, तर आपण सांगतो की आयुर्वेदामध्ये एक छान श्लोक आलाय अष्टांग हृदयामध्ये, की विमलेंद्रियता सर्गो मलानं लाघवम रुची. म्हणजे आपले इंद्रिय जे आहेत ना ते प्रसन्न होतात. तुम्ही बघा, आपण सकाळी झोपेतून उठतो तेव्हा आपण किती प्रसन्न असतो, किती एनर्जेटिक असतो, असतो का नाही? तर रात्रीचं जेवण आपलं पूर्णपणे पचलेलं असतं, आपलं पोट साफ झालेलं असतं, पोट अगदी हलकं असतं. मग आपण म्हणतो ना सकाळी 108 सूर्यनमस्कार पण आपण घालू शकतो, पण तेच खाल्ल्यानंतर घालू शकतो का दिवसभरात? नाही. कारण आपण जेव्हा उपवास करतो ना, जेव्हा योग्य प्रमाणात खातो ते आपलं पोट जेव्हा हलकं राहतं ना तेव्हा आपले इंद्रिय प्रसन्न असतात. दुसरं आपलं मलांचं योग्य प्रमाण, दुसरा फायदा काय आहे, तरगो मलानम, म्हणजे मलांचं योग्य प्रमाणे विसर्जन होतं, उत्सर्जन होतं उपवास केल्यामुळे. मलाचं निष्कासन चांगल्या पद्धतीने होतं, शरीरातले जे मल असतात ना ते चांगल्या पद्धतीने निघून जातात. तिसरा फायदा काय आहे, की शरीरामध्ये लाघवता येते, हलकेपणा येतो. पुढचा फायदा काय आहे उपवासाचा, की भूक आणि तहान खूप चांगली लागते उपवासामुळे. नंतर हृदयाची शुद्धी होते. आणि तुम्हाला सांगू का, हृदयरोगाची असतात ना हृदयरोगी, म्हणजे हार्टचे पेशंट, यांनी योग्य प्रमाणात आहार घ्यायला पाहिजे. यांनी अजिबात अद्यशन करायचं नाही, कारण अद्यशन केलं की हार्टवर ताण येतो. म्हणून योग्य प्रमाणात आहार घ्यायचा, की म्हणून आम्ही म्हणतो हार्टच्या पेशंटने रेग्युलर योग्य पद्धतीने उपवास करायला पाहिजे. अतिरिक्त कफ व मेद याचा नाश होतो. म्हणून अधूनमधून ज्यांना ओबेसिटी असते, ज्यांची कफाची प्रकृती असते, त्यांनी अधूनमधून उपवास करायला पाहिजे. त्यांच्यासाठी उपवास, फास्टिंग ही इज ऍडवायजेबल फॉर दॅम. कारण त्याने उपवासाने कफ आणि मेदाचा नाश होतो. दुसरं आपलं कंठशुद्धी होते. आजार, आणि सगळ्यात महत्वाचा फायदा जर उपवासाचा काही असेल तर तो आहे की आजार किंवा रोग याचा प्रभाव कमी होतो. आपल्या शरीरात कोणताही आजार असेल ना किंवा रोग असेल त्याचा प्रभाव कमी होतो उपवास केल्याने. मी तुम्हाला साधं एक्झाम्पल देतो, की स्किन डिसीजचे पेशंट येतात ना आमच्याकडे, वेगवेगळ्या आजारांचे पेशंट येतात ते विशेषतः स्किन डिसीज, त्वचा विकार. तर त्वचा विकारात आम्ही पहिले लंघन करायला सांगतो, की योग्य पद्धतीने आहार घ्या. आणि नुसतं आहाराचे पथ्य जरी पाळले ना तरी त्वचा विकार बरा होण्यास बऱ्यापैकी मदत होते. म्हणजे पहिले आम्ही त्यांची साखर बंद करतो, स्किन डिसीजचे लोक आले पहिले साखर बंद करतो, बरोबर. आणि चहा आणि साखर बंद केली, नुसतं प्रॉपर 3 वेळेस डाएट आम्ही लिहून देतो, ते म्हणजे उपवासासारखंच, नुसतं भाजी भाकरी आणि सलाड एवढं खायचं. आणि सकाळी स्प्राउट्स वगैरे तुम्ही खाऊ शकता. अशा पद्धतीने जर तुम्ही डाएट केलं, तुमचा स्किन डिसीज निम्मा तिथे बरा होतो, कोणताही आजार असू द्या. दुसरं, हृदयरोगाच्या रुग्णांमध्ये सुद्धा साखर आणि मीठ बंद करायची. त्याच्याने पण म्हणजे हा एका प्रकारचा उपवासच झाला. आणि सध्याचे सगळ्यात उपवासाचा शेवटचा प्रकार मला आठवण करा बरं का, मी विसरलो तर. तो सांगायचा राहिलाय शेवटचा प्रकार, तो मी शेवटी सांगेल. मला आमवाताचा त्रास आहे, 9 दिवसाचे उपवास आहे, त्याच्यात मध्ये काय काय करत आणि वेट 43. मी सांगतो तुम्हाला सगळं. शेवटी प्रश्न विचारा बरं का मॅडम. हा, तर हे सगळे फायदे होतात. तर कोणताही गंभीर आजार असला ना तर त्याच्यामध्ये, आणि सगळ्यात आत्ताच्या तारखेला सगळ्यात गंभीर आजार कोणता आहे, कॅन्सर. कॅन्सर सारख्या आजारामध्ये सुद्धा उपवासाने खूप चांगला फायदा होतो. किंबहुना हे एक रिसर्चने प्रूव्ह झालंय की अधूनमधून आपण जर उपवास केले तर त्याच्याने कॅन्सर सारखे आजारच होत नाही. आणि हे रिसर्च कधी झालंय माहिती कोणाला, आणि कशावर झालंय माहिती का कोणाला? सांगता येईल कोणाला? जपानच्या एका सायंटिस्टने 2016 मध्ये या विषयावर रिसर्च केलं, आणि त्यासाठी त्याला नोबेल प्राइज मिळालं, जपानच्या एका सायंटिस्टला. आणि त्याने तो रिसर्च केला होता, तो इंटरमिटंट फास्टिंगवर रिसर्च केला होता. इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे काय, तर त्याच्याविषयी पण आपण बोलूयात. ठीक आहे. तर ह्याच्या म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की जेव्हा आपण अधूनमधून उपवास करतो, तेव्हा शरीराला 14 तासापेक्षा जास्त वेळ उपाशी ठेवतो, तेव्हा आपल्या शरीरातले
जो अग्नी आहे तो आपल्या शरीरातला किंवा जो आपल्या शरीरातला जो डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे तो आपल्या शरीरातला नको असलेला पदार्थ जे प्रोटीन्स असतात नको असलेले त्यांना खाऊन टाकतो, म्हणजे त्यांचा नाश करतो. त्याला ऑटोफेजी म्हणतात. शरीराची ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे की शरीर स्वतः त्या नको असलेल्या पदार्थांचा नाश करते. त्याला ऑटोफेजी आपल्या शरीरात घडते आणि कॅन्सर सारखे आजार होतच नाही आपल्याला. मग त्याच्यासाठी सगळ्यात बेस्ट प्रचलित पद्धत इंटरमिटंट फास्टिंगची ती म्हणजे अशी आहे की संध्याकाळचं जेवण 6 वाजता करायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता जेवण करायचं, म्हणजे 16 तासाचं फास्टिंग होतं तुमचं. आणि 16 तासाचं फास्टिंग म्हणजे 6 नंतर काहीच खायचं नाही, डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी 10ला खायचं, म्हणजे हे झालं इंटरमिटंट फास्टिंग. आलं लक्षात? तर या पद्धतीने सुद्धा आपण उपवास करू शकतो. बरोबर. तर अशा वेगवेगळ्या पद्धती आहे उपवासाच्या. समजते? आता अजून आहे की उपवासाचे स्टेप्स काय आहेत? थोडक्यात अजून वेगवेगळ्या पद्धतीने कसं करू शकतो. तर एक सगळ्यात जर आपल्याला समजत नसेल ना तर कशा पद्धतीने उपवास करायचे, तर साधे काही स्टेप सांगतो तुम्हाला. की पहिली स्टेप आहे की भूक लागेल तेव्हाच खायचं. मला एक सांगा, प्रामाणिकपणे सांगा, की आपण जी वेळ झाली म्हणून जेवण करतो का भूक लागली म्हणून जेवण करतो? वेळ झाली म्हणून जेवण करतो का भूक लागली म्हणून जेवण करतो? म्हणजे सगळ्यांचे एक्सप्रेशन्स वरनं मला लक्षात येते की तुमचं उत्तर काय वेळ असेल. लागली. हा, हम्म. वेळ झाली म्हणूनच आपण जेवण करतो. तर तसं होता कामा नये. आपल्याला भूक लागली पाहिजे आणि म्हणूनच तेवढंच जेवायचं की म्हणजे सकाळी नाश्ता तो नाश्त्यासारखाच व्हायला पाहिजे. नाश्त्यामध्ये जेवण नको. बरोबर आहे. तर नाश्त्यामध्ये जेवण नको व्हायला, म्हणजे दुपारच्या जेवणात 1 वाजता कडकडून भूक लागली पाहिजे मग. तर ही सोपी पद्धत आहे उपवासाची, की आपण ठरवायचं की मी भूक लागेल तेव्हाच जेवण करेल. दुसरं आहे की आहाराचं प्रमाण कमी ठेवा. मग आहाराचं प्रमाण किती ठेवायचं? आपण काय करतो, पोट भरून जेवण करतो, करतो का नाही? अगदी गच्च पोट भरून जेवतो. त्याच्याने सुद्धा त्रास होतो आपल्याला. पचनेंद्रियावर ताण येतो, लोड येतो, म्हणून हृदयावर ताण येतो. मग येते लक्षात? म्हणून मग किती जेवायचं? तर आयुर्वेदात सोपं सांगितलं की अन्नेन पुर्यद अर्थम तोयेन च तृतीयकम उदरस्य तुर्यांशंचं संरक्षित वायुधारणा. म्हणजे काय? की आपल्या जठराचे 4 भाग करायचे. त्या 4 भागांपैकी 2 भाग अन्नाने पूर्ण करायचे, म्हणजे अन्नेन पुर्यद अर्थम. तिसरा भाग पाणीने, तोयेनच तृतीयकम, आणि चतुर्थ भाग हा मोकळा ठेवायचा, ते सगळं मिक्सचर फिरायला. बरोबर आहे. तुम्ही सगळ्या बायका आहात, गृहिणी आहात, बरोबर आहे. तुम्हाला माहिती असेल, तुम्ही मिक्सचर मध्ये काही ग्राइंडिंग करायला ठेवतात तर पूर्ण मिक्सचर भरून टाकतात का हो? ते पूर्ण जे भांड भरतात का हो? काय करतात ते ग्राइंड करतात? समजा कोथिंबीरची चटणी बनवायची आहे, कोथिंबीर टाकतात, मिरची टाकतात आणि थोडंसं पाणी टाकता का नाही? आणि मग ते पूर्ण भरता का, गच्च भरता का? आणि मग ग्राइंड करता का? नाही. गच्च भरून ग्राइंड केलं तर काय होईल? ग्राइंड होणार का? जास्त झालं तर बाहेर उडते. बरोबर आहे की नाही? तसंच आपण जर पूर्ण पोट गच्च भरून खाल्लं ना की पचन होत नाही, ते बाहेर येतं. बरोबर. डायबेटिक पेशंटचं या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देऊयात मॅडम आपण. आम्रपाली मॅडम, मी देतो तुमच्या प्रश्नांचं उत्तर. तर हे बाहेर येतं, त्याच्यामुळे जेवण निम्मच करायचं, थोडंसं पाणी घ्यायचं. जेवताना पाणी पिऊ शकतो. हे पुन्हा मिथ आहे की जेवताना पाणी प्यायचंच नाही असं लोक म्हणतात. असं नाहीये, जेवल्यानंतर लगेच प्यायचं नसतं पाणी. आयुर्वेदात म्हटलं की अजीर्ण भेषज वारी जीर्ण वाली वारी बलप्रदम भोजनेच अमृतम वारी भोजनानंतर विषप्रदम. घेतं लक्षात? जेवताना अधूनमधून अर्धा अर्धा घोट पाणी पिऊ शकता तुम्ही. जेवणानंतर लगेच पाणी प्यायचं नसतं. आणि किंबहुना जेवताना अर्धा अर्धा घोट पाणी पिलं ना की ते जेवण व्यवस्थित मिक्स व्हायला मदत होते. समजतंय? आणि म्हणून जे आहार किती घ्यायचा, आहारचं प्रमाण कमी ठेवायचं. दुसरं अजून एक उपवासाची स्टेप आहे की साबुदाणा, बटाटा, तळलेलं फराळ, दही, डीप फ्राईड, विशेषतः डीप फ्राईड वस्तू सगळ्या बंद करायच्या, म्हणजे ते फरसाण बिरसाण सगळं आलं तुमचं. नंतर उपवासामध्ये आपण काय घेऊ शकतो, तर राजगिरा, लाल भोपळा, कॅल्शियम आणि आयर्न जास्त असलेला शिंगाडा वगैरे, ताक, दूध, हे सगळे पदार्थ आपण उपवासात घेऊ शकतो.
तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की उपवासाचा एक दुसरा वेगळा अर्थ सांगतो तुम्हाला, जो आपण कधी विचार करत नाही. उपवासाचा एक वेगळा अर्थ असा होतो, उप आणि वास. उप म्हणजे जवळ, जवळचा. आपण म्हणतो ना उपराष्ट्रपती, म्हणजे राष्ट्रपतीचा जवळचा माणूस, बरोबर आहे. उपप्रधान म्हणजे प्रधानांचा जवळचा माणूस. उपवास म्हणजे उप म्हणजे जवळचं, आणि वास म्हणजे राहणे. म्हणजे कोणाचा जवळ राहणे? देवाचा नाही, आपल्या आत्माचा जवळ राहणे. उपवास म्हणजे आत्म्याचा जवळ राहणे, देवाचा जवळ राहणे. म्हणजे काय आहे, जेव्हा आपण उपवास करतो ना, तेव्हा आपल्या शरीरातल्या बऱ्याचशा प्रक्रिया शांत होतात. विशेषतः पचनेंद्रियांच्या प्रक्रिया सुद्धा शांत होतात. त्याला आपण काय झालंय आपण आजच गुतायला ग. आपण जास्तीत जास्त आपण जास्तीत जास्त आपल्या आत्माजवळ राहू शकतो. आपण जास्तीत जास्त आपलं मन ध्यानामध्ये, चिंतनामध्ये, मननामध्ये कॉन्सन्ट्रेट करू शकतो. म्हणून उपवास करायचा आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी सुद्धा जर अभ्यास करायचा असेल ना, तर जास्त खाऊ नये. योग्य प्रमाणात, मात्र योग्य मात्रेत खावं. जास्त जेवण केलं की तुमचं सगळं डायजेशन बिघडतं, सगळं लक्ष तिकडे जातं. बरोबर आहे? आणि म्हणून ध्यान करताना, योग करताना जेवणाचं प्रमाण कमी पाहिजे असं सांगले, तर तुम्ही आत्म्याच्या जवळ, तर तुम्ही मनाच्या जवळ, तर तुम्ही चिंतन चांगल्या पद्धतीने करू शकता. म्हणून उत्तम मानसिक आरोग्यासाठी सुद्धा उपवास हे महत्वाचा आहे. उत्तम मानसिक आरोग्यासाठी सुद्धा उपवास हे महत्वाचा आहे. आणि सगळ्यात मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की अजून एक महत्वाचा प्रकार उपवासाचा सांगणार आहे. तो आजच्या काळात खूप महत्वाचा आहे. तो उपवासाचा प्रकार म्हणजे कोणता सांगता येईल कोणाला? सगळ्यात महत्वाचा उपवासाचा प्रकार कोणता आजच्या तारखेला गरजेचा आहे? मोबाईल उपवास. हा, आता सांगितलं. बरं बरं. सोशल मीडियाचा उपवास करायचा. आणि हा सुद्धा मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाचा आहे. आठवड्यातून एक दिवस सोशल मीडियाचा उपवास करायचा आहे. आणि तेवढं पण जमत नसेल ना, तर मी साधी पद्धत सांगतो तुम्हाला. की ऍटलिस्ट रात्री 10 नंतर मी मोबाईलला हात लावणार नाही, तेवढा तरी उपवास करा सध्या. कारण काय होतं बाई माहिती का, आता आमच्याकडे इन्फर्टिलिटीचे बरेच पेशंट येतात. लोक म्हणतात रात्र रात्रभर मोबाईल चालू असतो. आपण नवऱ्यांना बायकोला एकमेकांना वेळच देत नाही, घर फॅमिलीला वेळच देत नाही. फॅमिली सोबत बसलो गेट टू हल्लीचे ते गेट टुगेदर लोक करतात, फॅमिली गेट टुगेदर, आणि प्रत्येक जण मोबाईल घेऊन बसतो. तर सोशल मीडिया उपवास सुद्धा तेवढाच गरजेचा आहे. बरोबर. तर ऍटलिस्ट आपण ठरवा की रात्री 9 नंतर, 10 नंतर मी मोबाईल वापरणार नाही. बरोबर. आलं लक्षात? समजलं? तर या पद्धतीने उपवासाचे वेगवेगळे स्टेप्स आहेत. उपवासाचे फायदे सांगितलेत. आता जे तुम्हाला सांगितलं ना की लंघन म्हणजे काय, आता महत्वाचं आहे की आता नवरात्री आहे. आता मी तुम्हाला सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा सांगणार आहे की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, आपली भारतीय संस्कृती किती ग्रेट आहे त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत. की भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक धर्मामध्ये काही ना, प्रत्येक धर्मामध्ये एक कॉमन गोष्ट जर तुम्हाला सापडत असेल ना, तुम्ही हिंदू असा, तुम्ही मुस्लिम असा, तुम्ही जैन असा, तुम्ही शीख असा, तुम्ही पारसी असा, काही असा, प्रत्येक जन्मामध्ये एक महत्वाची गोष्ट जर काही आहे तर ती आहे उपवास. प्रत्येक धर्मामध्ये सांगितलंय का नाही? मुस्लिम लोकांमध्ये पण रोजा सांगितलंय. प्रत्येक धर्माने उपवास करायला सांगितलं, म्हणजे प्रत्येक धर्मातल्या लोकांना माहिती होतं उपवासाचं महत्व. येते लक्षात? प्रत्येक धर्माच्या लोकांना माहिती होतं उपवासाचं महत्व काय आहे. आणि म्हणून त्यांनी काय केलं, आपल्याकडे कसं आहे माहिती आहे का, मी तुम्हाला सरळ सरळ सांगितलं ना की तुम्ही खाऊ नका, तुमच्या आरोग्यासाठी चांगलं नाही, तर तुम्ही ऐकणार नाही. पण तुम्हाला असं सांगितलं ना की हे तुम्हाला पाप लागेल हे खाल्लं नाही तर, तर मग तुम्ही ऐकता. मग आपल्याला त्याला धर्माची, रिलिजनची जोड दिली, म्हणून आपल्याला सांगितलं नवरात्रामध्ये उपवास करा. आता नवरात्रामध्ये उपवास का करायचे बरं, सांगा बरं कोणी. याचं सायंटिफिक रिझन काय आहे, तुम्ही सांगू शकता का मला? व्हॉट इज द सायंटिफिक रिझन बिहाइंड डुईंग उपवास इन नवरात्र? ऋतू बदल होतात, अगदी बरोबर. प्रियंका मॅडमने अगदी बरोबर सांगितलंय की आयुर्वेदामध्ये 6 प्रकारच्या ऋतू सांगितलेत. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर. आणि काय होतं की आता नवरात्र म्हणजे काय होत आहे माहिती का, कोणता काल आहे, याला ऋतू संधिकाल म्हणतात आयुर्वेदाच्या भाषेत. ऋतू संधिकाल. वर्षा ऋतू संपत आला, शरद ऋतू सुरू होतोय. आता बघा तुम्ही, ऊन पावसाचा खेळ चालू आहे, मधूनच ऊन येतं, मधूनच पाऊस येतो. बरोबर आहे का नाही? हा शरद ऋतू सुरू झालाय आता.
आणि जेव्हा ऋतू बदल होतो ना, तेव्हा आपल्या शरीरामध्ये सगळ्यात जास्त आजार होण्याची शक्यता असते. म्हणजे सर्दी, खोकला, डोकेदुखी, किंवा आजच्या तारखेला आपण म्हणायचं झालं तर व्हायरल होण्याचे चान्सेस जास्त असतात. आता बघा, व्हायरलचा सीझन सुरू झालाय का नाही? व्हायरल फिवरचे केसेस वाढत चाललेत. जनरल प्रॅक्टिशनर्सच्या ओपीडी फुल होत चाललेत. व्हायरल चालू आहे, व्हायरल चालू आहे. हे व्हायरल याच सीझन मध्ये होतं, तुम्ही बघा. थोडासा पावसाळा संपला, थोडासा शरद ऋतूमध्ये. पावसाळ्यात नाही होत लगेच, म्हणजे जून जुलैमध्ये व्हायरल नाही होत. तर ऑगस्ट सप्टेंबर नंतर होतं व्हायरल. म्हणजे हा जो कालावधी आहे ना नवरात्राचा, त्याला ऋतुसंधी काल म्हणतात. आणि म्हणून ऋतुसंधी कालामध्ये जेवण कमी प्रमाणात घ्यावं, म्हणून त्याला उपवासाची जोड दिली आपल्या धार्मिक धार्मिक लोकांनी. आलं लक्षात सगळ्यांना? म्हणून आरोग्याच्या दृष्टिकोनाने सुद्धा हे तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून उपवास अधूनमधून करायचे, विशेषतः नवरात्रीमध्येच. आता तुम्हाला एक सांगा, प्रत्येक धर्मातल्या लोकांनी या चातुर्मासामध्येच उपवास आलेत. चातुर्मास कधी सुरू होतो? आषाढी एकादशी पासून चातुर्मास सुरू होते. म्हणजे ते म्हणतात ना, आपण काय म्हणतो त्याला, एक फ्रेज आहे की चातुर्मासाची स्टोरी तुम्हाला माहिती असेल कदाचित. काय म्हणतात त्याला, ती देवाशयनी आषाढी एकादशी. बरोबर आहे ना? म्हणजे देव तेव्हा झोपायला जातात आणि 4 महिनेपर्यंत झोपतात असं म्हणतात. आणि ते कार्तिकी एकादशी पर्यंत झोपतात, म्हणजे ते 4 मासाला चातुर्मास म्हणतो आपण. आणि प्रत्येक धर्मातल्या लोकांमध्ये या चातुर्मासामध्येच उपवास सांगितले. तुम्ही बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण येतो, नवरात्र येते, हे चातुर्मासातच येतं. जैन लोकांचा चातुर्मास असतो, पर्युषण असतं, हे याच पिरियडमध्ये येतो. मुस्लिम लोकांचं पण रमजान कधी कधी याच पिरियडमध्ये येतो. तर त्यांनी याच सीझन मध्ये का बरं उपवास सांगितले? त्यांनी हिवाळ्यात का बरं उपवास नाही सांगितलं? कधी विचार केलाय? हिवाळ्यात का बरं उपवास नाही येत? कारण प्रत्येक धर्मातल्या त्या त्या लोकांना माहिती होतं की या सीझन मध्ये, सीझन हा चांगला नसतो, पावसाची अतिवृष्टी असते, शरद ऋतू होतो, त्याच्यामुळे या सीझन मध्ये आपलं अग्नी मंदावतो, आपली पचन प्रक्रिया स्लो होते. म्हणून जर लोकांनी कमी खाल्लं तर त्यांच्यासाठी चांगलं आहे, म्हणून त्यांनी उपवासाची जोड दिली. आलं लक्षात? म्हणून आपल्याला कमी खायचंय. समजतंय? म्हणून त्या त्या रीती, म्हणून मी नेहमी सांगतो की आपले जे रिलिजन्स आहेत ना, ते सगळे फॉलो करा. प्रत्येक सण साजरे करा. संक्रांती आली, तिळगुळ वाटा. त्याचं मागेचं पण कारण आहे. कारण आपला अग्नी तेव्हा वाढत जातो आणि सगळं काही पचवण्याची क्षमता असते. तेव्हा हेमंत ऋतू सुरू होतो संक्रांत पासून. बरोबर आहे? उत्तरायण म्हणतो आपण त्याला, उत्तरायणाकडे चाललोय आपण. बरोबर? समजतंय सगळ्यांना? समजलं इथपर्यंत? मला वाटतं मी बरेच पॉइंट कव्हर केले आहेत. तर अजून काही प्रश्न असेल तर विचारा. आणि आता येस सर. तुमचे 10 वाजलेत डॉट. काही प्रश्न असेल तर विचारा, प्रश्नोत्तर सेशन घेऊया. येस सर, एक मेन प्रश्न आपण घेऊयात जो कॉमन हो. आहे महिला वर्गामध्ये, की उपवास केल्याने पित्त होतं किंवा डोकं दुखतं आणि मन कशातच लागत नाहीये, तर अशा व्यक्तींनी उपवास करावा का? किंवा उपवास केला तर त्याच्यामध्ये नक्की काय बदल करावा? बरोबर आहे. सर, हा प्रश्न म्हणजे खूप कॉमन प्रश्न आहे आणि खूप चांगला प्रश्न आहे. की बऱ्याच जणांना, महिला वर्गांचं असं म्हणणं असतं की उपवास केलं की डोकं दुखतं, पित्त होतं. तर याचा अर्थ तुमची प्रकृती पित्ताची असेल. ज्यांची प्रकृती पित्ताची असेल ना, त्यांना असा त्रास होतो. म्हणून पित्त प्रकृतीवाल्या लोकांना आम्ही उपवास करायला नाही सांगत. त्यांना फक्त एवढंच सांगतो, त्यांच्यासाठी ज्यांची प्रकृती पित्ताची आहे ना, ज्यांना उपवास केल्याने त्रास होतो, त्यांनी उपवास करू नये. मग त्यांच्यासाठी सोपं पद्धत काय उपवासाची माहिती आहे का? उपाशी राहायचं नाही आणि पोटभर जेवायचं नाही. सोपं पथ्य सांगतो. ज्यांना डोकेदुखीचा, मायग्रेनचा, पित्ताचा असा त्रास असतो ना, त्यांच्यासाठी सोपं पथ्य: उपाशी राहायचं नाही, पोटभर जेवायचं नाही. ते उपाशी राहायचं नाही फॉलो करतो आपण, पण पोटभर जेवायचं नाही हे फॉलो नाही करत आपण. बरोबर? तर त्यांनी, आणि कसं असतं की बऱ्याच जण, म्हणजे पित्त प्रकृतीवाल्यांनी विशेषतः उपवास केले ना, की पूर्ण घर डोक्यावर घेऊन फिरतात. मला उपवास आहे, मला उपवास आहे, चिडचिड चालू होते. म्हणून पित्त प्रकृतीवाल्यांनी उपवास करायचे नाही. तर मी मगाशी पण सांगितले, कफ प्रकृती असेल तर तुम्ही उपवास करू शकता. तुमच्या याच्याने सहज उपवास, म्हणजे उपवासामध्ये आपली प्रसन्नता बिघडायला नको. जिथे कुठे तुम्हाला वाटत असेल की आता आपलं टेम्पर जातंय, प्रसन्नता जातीये, तेव्हा मात्र तुम्ही खाऊन घ्यायचं काहीतरी. आता कोणी विचारलं की कफ आणि पित्त प्रकृतीवाल्यांनी कसा उपवास करायचा, तर तेच सांगितलं ना मी तुम्हाला.
की पित्त प्रकृतीवाल्यांनी खूप अगदी कडक उपवास नाही धरायचा, त्यांनी फळाहार करू शकतात ते पित्त प्रकृतीवाल्यांनी. म्हणजे दिवसातून 3 वेळा थोडंसं खायचं, पण अशा पद्धतीने मी उपवासाचे वेगवेगळे प्रकार सांगितले तुम्हाला. नुसतं फलाहार घ्या, नुसतं दूध. मग पित्त प्रकृतीवाल्यांना उपवास करायचा असेल तर काय करायचं? सकाळी नाश्त्यात मध्ये दूध घ्या. म्हणजे दूध हे पित्त नाशन करतं. म्हणजे त्यात साखर टाकून नव्हे बरं का, विदाऊट शुगर मिल्क. दूध घ्या. दुपारच्या जेवणाच्या वेळेस तुम्ही फळं घ्या. संध्याकाळी थोडेसे फळं किंवा काहीतरी हलकं खा. तर अशा पद्धतीने तुम्ही उपवास करू शकता. कफवाल्यांनी मात्र कडक उपवास सुद्धा करू शकतो. ज्यांची कफाची प्रकृती असते, ज्यांचा कफ आणि मेद जास्त असतो, त्यांनी मात्र कडक नुसतं कोमट पाण्याचा उपवास, नुसतं गरम पाण्याचा उपवास सुद्धा करू शकता. किंवा नुसतं मुगाच्या डाळीचं कडण घेतलं असा उपवास सुद्धा करू शकतो तुम्ही तो प्रकृतीवाल्याने. आता कोणीतरी प्रश्न विचारलाय की कफ पित्त आणि वात प्रकृती कशी ओळखायची. तर हा खूप मोठा आणि वास्ट टॉपिक आहे. कफ पित्त आणि वात, आणि त्याचं माझं एक 2 तासाचं पीपीटी प्रेझेंटेशन आहे. तर आपलं सगळ्यांची तयारी असेल तर मी सर नक्कीच तुम्हाला ते लेक्चर अरेंज करतील. ते कफ पित्त वात कसा ओळखायचा. तर त्याच्यासाठी खूप मोठं टॉपिक आहे. पण साधारण एक लक्षात ठेवा, जर जे लोक असं एक थोडक्यात एक सांगतोय तुमची प्रकृती कशी ओळखता येईल. जे लोक असं म्हणतात ना की डॉक्टर मी काहीच खात नाही तरी माझं वजन कमी होत नाही, मी तर एकच फुलका खाते तरी माझं वजन कमी होत नाही, ते लोक साधारण कफ प्रकृतीमध्ये मोडतात. जे लोक असं म्हणतात ना की मी भरपूर खातो तरी माझं वजन वाढत नाही, ते साधारण वात प्रकृतीमध्ये मोडतात. आणि पित्त प्रकृतीवाले मिडियम असतात, म्हणजे दे कॅन इझिली लूज वेट और इझिली गेन वेट ऑल्सो. बरोबर. एक लक्षात ठेवायचं. आणि पित्त प्रकृतीवाले उपाशी राहू शकत नाही. पित्त प्रकृतीवाल्यांसाठी आम्ही नेहमी म्हणतो दे आर अँग्री वेन हंग्री. हे पित्त प्रकृतीवाल्यांचं साधं सोपं आहे की ते उपाशी राहिले की त्यांची चिडचिड सुरू होते. म्हणून तुमचा नवरा पित्त प्रकृतीचा असेल, तुमचा मुलगा घरी आला आणि चिडचिड करायला लागला की पहिले त्यांना जेवायला वाढा, मग ते तिकडेच शांत होतात. येते लक्षात. म्हणून आपल्याकडे पद्धत आहे, एक म्हणतात की कोणी रागारागात आपल्या घरात आलं असेल ना तर पहिले त्याला पाणी प्यायला द्यायचं, म्हणजे ते निम्मा राग तिथेच शांत होतो. बरोबर. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. समजली छान. इथपर्यंत? आता अजून काही प्रश्न असेल तर विचार. येस. छान सर. बगर चालते मॅडम, रुपाली मॅडम, बगर चालू शकते उपवासात. हलका आहार घ्यायला काहीच हरकत नाही मॅडम. एक लक्षात ठेवायचं, पोटभर खायचं नाहीये, काही खा तुम्ही. पोटभर खायचं नाही, निम्म पोट, म्हणजे पोट हलकं राहायला पाहिजे. वा. सुंदर सर, थँक्यू सर. इवन बऱ्याच जणांचा प्रश्न असतो उपवासाला काय खायचं, काही नाही खायचं. इवन दैनंदिन जीवन जगत असताना सुद्धा मी नक्की काय खाल्लं पाहिजे हे आयुर्वेद खूप छान पद्धतीने सांगतं. ज्या आहाराने आत्मा, इंद्रिय आणि मन प्रसन्न राहतात, तो आहार आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. ओके, एवढी छान व्याख्या आहे त्याच्यामध्ये, आणि पुढील सत्रामध्ये आपण ते घेऊयात. सर, पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की मगाशी जे विचारलं होतं, डायबिटीज असेल तर उपवास करावा का, किंवा उपवास कोणत्या व्यक्तींनी करू नये, सर्वांसाठी उपवास योग्य आहे का, हा. हा तर प्रश्न. हा पण चांगला प्रश्न. मगाशीच कोणीतरी विचारलं होतं की डायबिटीज वाल्यांनी उपवास करायचा का नाही. तर त्याचं उत्तर असं आहे की डायबिटीज मध्ये काय होतं एक लक्षात ठेवा तुम्ही. आपल्या शरीरातली जी रक्तातली जी साखर असते ना, ग्लुकोज, हे ग्लुकोज आपलं इन्शुलिन काय करतं, इन्शुलिन पॅन्क्रियास सिक्रेट करतं. इन्शुलिन काय करतं, ते ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लायकोजेन मध्ये करतं, आणि ते ग्लायकोजेनच्या स्वरूपात ती एक्सेस शुगर लिव्हरमध्ये स्टोअर होते. बरोबर आहे. आलं लक्षात. हे समजलं इन्शुलिनचं कार्य काय आहे. इन्शुलिन कन्वर्ट्स ग्लुकोज इंटू द ग्लायकोजेन, आणि ग्लायकोजेन गेट स्टोर्ड इन टू द लिव्हर. बरोबर आहे. आता समजा मी उपवास केले, मी स्वस्थ व्यक्ती आहे, मग मी उपवास केल्यावर मला एनर्जी कुठून मिळणार. मी शुगर तर खात नाही बाहेरून, कारण माझा उपवास आहे. मग ते ग्लायकोजेन जी स्टोअर शुगर आहे ना लिव्हरमध्ये, त्या ग्लायकोजेनचं पुन्हा कन्व्हर्जन होतं ग्लुकोजमध्ये, आणि ते कोण करतं, ग्लुकेगॉन नावाचा हॉर्मोन करतो, ते सुद्धा पॅन्क्रियास मधूनच सिक्रेट होतो. बरोबर आहे. तर ते ग्लुकेगॉन काय करतं, ते स्टोर्ड ग्लुकोजचं पुन्हा, म्हणजे ते ग्लायकोजेनच्या स्वरूपात जी ग्लुकोज स्टोअर आहे त्याला पुन्हा याच्यात आणतं. कुठे, ग्लुकोजमध्ये, म्हणजे रक्तात आणतं, आणि मग आपला कारभार सगळे चालतात. बरोबर. म्हणून आपण काही दिवस उपवास केले ना तर आपल्याला त्रास होत नाही. काही दिवस उपवास केले तर आपल्याला त्रास होत नाही, कारण आपल्याकडे स्टोअर शुगर असते. आता डायबिटीसच्या पेशंटमध्ये काय होतं माहिती का, त्यांचं इन्सुलिनचं सिक्रेशन कमी होतं.
किंवा इन्शुलिनचं सिक्रेशनच बंद असतं टाईप 1 डायबिटीजमध्ये. त्याच्यामुळे काय होतं की त्यांच्याकडे जी शुगर एक्सेस आहे ना ती रक्तातच राहते, त्याचं लिव्हरमध्ये स्टोरेज होतच नाही. समजतंय? त्याच्यामुळे त्यांची रक्तातली साखर वाढलेली दिसते. समजतंय इथपर्यंत? त्यामुळे त्यांची रक्तातली साखर वाढलेली दिसते. आणि इकडे मग ती त्यांनी उपवास जर केले ना तर त्यांची रक्तातली साखर युटिलाइज होऊन जाते. मग त्यांच्याकडे स्टोअर शुगर नसते म्हणून ते हायपोग्लायसेमियामध्ये जातात. आणि त्या टर्मला काय म्हणतात? हायपोग्लायसेमिया झाला की शुगर कमी झाली, म्हणून डायबिटीसच्या लोकांनी उपवास करायचे नसतात, कारण त्यांच्याकडे स्टोअर शुगर नसते. समजलं ही कन्सेप्ट? पण तुम्हाला अगदी सायंटिफिक वेने समजून सांगितले. इन्शुलिनचं कार्य काय आहे? ग्लुकोजचं ग्लायकोजनमध्ये कन्व्हर्जन करणं. इन्शुलिन सिक्रेशन कमी झालं तर ते ग्लुकोजचं कन्व्हर्जन होत नाही ग्लायकोजनमध्ये, ती ग्लुकोज तशीच रक्तात राहते, म्हणून रक्तातली साखर वाढलेली येते. म्हणून डायबेटिक पेशंटमध्ये स्टोअर्ड शुगर काहीच नसते, जी आहे शुगर ती रक्तातच असते. आणि त्याच्यामुळे त्यांनी जर उपवास केले तर ती रक्तातली शुगर लवकर युटिलाइज होते आणि मग ते लोक हायपोग्लायसेमियामध्ये जातात आणि चक्कर येऊन पडतात. समजलं? सोप्या भाषेत समजून सांगितलं तुम्हाला. म्हणून डायबेटिक लोकांनी उपवास करायचे नसतात. मग त्यांनी उपवास कोणते करायचे? जसं पित्तवाल्यांनी करायचे तसे अधूनमधून थोडंसं खात राहायचं, पोटभर खायचं नाही आणि उपाशी राहायचं नाही. त्यांनी अशा पद्धतीने उपवास करायचे. आले लक्षात? आणि पित्त प्रकृतीवाल्यांनी उपवास करायचे नाही. प्रेग्नंट महिलांनी उपवास करायचे नाही, कारण त्यांना बाळाचं पण पोषण करायचंय. म्हणून गरोदर महिलांनी सुद्धा उपवास करायचे नसतात. लहान मुलांनी, ज्यांना विकनेस आहे, ज्यांचं रक्त कमी आहे, त्यांनी सुद्धा उपवास करायचे नाही. त्यांचे व्हिटॅमिन डिफिशियन्सी आहे ज्यांच्या शरीरामध्ये, त्यांनी सुद्धा उपवास करायचे नाही. कारण ऑलरेडी तुमच्या शरीरामध्ये पोषणाचा अभाव आहे, म्हणून तुम्ही सुद्धा उपवास करायचे नाहीत. समजलं इथपर्यंत? आलं लक्षात कोणी कोणी उपवास करायचे नाहीत? चालेल. या या प्रश्नालाच लागून सर आहे, ज्यांच्यामध्ये ॲटो इम्युन डिसिजेस आहेत, ओके, अशांनी उपवास करावा का? नाही करावा, शक्यतो नाही करावा. कारण ऑटोइम्युन डिसीज ना हे जवळपास कधी कधी क्षयात्मक त्यांची संप्राप्ती असते, शरीराची झीज होत जाते. आणि जिथे झीज होते ना तिथे त्यांनी अजून उपवास नको करायला. जिथे शरीराचं संतर्पण होत असेल ना तिथे उपवास नक्की करावा, पण जिथे झीज होते तिथे उपवास करू नये. बरोबर? ओके. पण लंघन करू शकता. बघा, दोन्ही गोष्टीमध्ये फरक आहे बरं का सर. ओके. म्हणजे खाण्यापिण्यामध्ये पथ्य पाळू शकता. म्हणजे जसं मी सांगितलं ना, त्यांनी उपवास कोणत्या पद्धतीचा करायचा? की शुगर बंद, मीठ बंद, अशा पद्धतीचा उपवास करायचा. बरोबर? म्हणजे एक्सेस तुमच्या जे शरीरातले हानिकारक पदार्थ आहे ना ते सगळे वर्ज्य करायचे. आणि शुगर बंद, स्वीट बंद हे जर केलं ना तरी तुमच्या शरीरातल्या हानी कमीत कमी पोचते. आलं लक्षात? आता कोणीतरी विचारले, माधवी मॅडमने व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सी असं काहीतरी विचारले. म्हणजे तुमचा प्रश्न काय आहे माधवी मॅम? पूर्ण विचारा मला. मी तुम्हाला माझा नंबर शेअर केला इथे, मोबाईल नंबर. कोणाला काही पर्सनल काही विचारायचं असेल तर नंतर या नंबरवर फोन कॉल करून विचारू शकता, किंवा तुमचे सर पण तुम्हाला सांगतीलच तर एक नंबर. प्रश्न आहे चॅट बॉक्समध्ये की आमवात आणि पित्त कफचा त्रास आहे, तर अशा लोकांनी उपवासाला काय खावे? ड्रायफ्रूटचा ज्यूस चालेल का? ड्रायफ्रूटचा ज्यूस अजिबात चालणार नाही. आमवात आणि पित्त हे बघा, एक लक्षात ठेवा. ज्यांना आमवात आणि याचा त्रास असतो ना, ऑलरेडी तुमच्या शरीरामध्ये पचन प्रक्रिया मंदावली, त्याच्यामुळे तुम्हाला आमाचा त्रास होतोय. बरोबर आहे? त्याच्यामुळे ऑलरेडी तुम्हाला आमाचा त्रास आहे. आणि त्याच्यात जर तुम्ही ड्रायफ्रूट ज्यूस घेतला, तो पचायला अजून जड. उपवास करायचा कशासाठी? मी आधीच डेफिनेशन सांगितली, ज्याने शरीरात लाघवता येते त्याला लंघन म्हणतात. शरीरात हलकेपणा यायला पाहिजे. तुम्हाला ऑलरेडी आमवात आहे तर तुम्हाला ते ड्रायफ्रूट वगैरे चालणार, कारण तुमच्या शरीराने पचवता तर यायला पाहिजे. तो आपण ड्रायफ्रूट आपण ड्रायफ्रूट कोणत्या सीझन मध्ये खातो मला सांगा बरं? आपण ड्रायफ्रूट कोणत्या सीझन मध्ये खातो? हिवाळ्याच्या सीझन मध्ये खातो. आपण पावसाळ्यात खातो का ड्रायफ्रूट? नाही खात. कारण हिवाळ्यात आपला अग्नी चांगला असतो, म्हणून त्यावेळेस ड्रायफ्रूट खायचे, म्हणून त्यावेळेस लाडू खायचे. येते लक्षात? आणि आमवात असेल तर ऑलरेडी तुमचं डायजेशन बिघडलेलं आहे, ऑलरेडी तुमच्या शरीरात आम आहे, मग तुम्हाला ड्रायफ्रूट वगैरे चालणार नाहीत. आणि हे सगळ्यात मोठं मिथ आहे. आपण ना मुलांना, एस्पेशली लहान मुलांवर आपण अत्याचार करतो, भरभरून ड्रायफ्रूट खा म्हणतो. अरे बाबा, त्याला पचलं तर पाहिजे.
लक्षात येते तुमच्या? कारण उपवास म्हणजे, तुम्हाला आता साधं एक शेवटचा मुद्दा सांगतो. बरेच लोक आपल्याकडे असे येतात, म्हणजे बरेच पेशंट आमच्याकडे विशेषतः असे येतात की डॉक्टर माझं ना विटॅमिन B12 डिफिशियन्सी आहे. आता हे कशामुळे होतं सांगा बरं? कोणाला सांगता येईल विटॅमिन B12 डिफिशियन्सी कशामुळे होतं? हा शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा घेऊ आणि आपण थांबूयात. हा मुद्दा पण 5-10 मिनिटं चालेल. B12 डिफिशियन्सी कशामुळे होते? आणि खूप महत्वाचा मुद्दा आहे, कारण बऱ्याच जणांना हा त्रास असतो हल्ली. कशामुळे होते सांगा बरं? B12 डिफिशियन्सी कशामुळे होते? प्रोटीन इंटेक कमी असेल तर अजून? अजून सांगा उत्तर. तुम्हाला डॉक्टर काय सांगतात? तुम्हाला B12 कशामुळे कमी आहे? हिमोग्लोबिन कमीमुळे नाही. बऱ्याच वेळेस आपल्याला असं सांगितलं जातं की तुम्ही नॉनव्हेज खात नाही म्हणून तुमचं B12 कमी आहे. बरोबर आहे का नाही? बरोबर. तर मी तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगतो. नो डाऊट प्राणीजन्य पदार्थांमध्ये B12चं प्रमाण जास्त असतं, याच्यात काही शंका नाही. पण आपण नॉनव्हेज खात नाही म्हणून B12 कमी आहे, हे कम्प्लिटली चुकीचं आहे. कारण जर नॉनव्हेज खात नाही म्हणून जर B12 कमी असेल, तर मला वयाच्या 50व्या वर्षीच का झालं B12 कमी? मी आयुष्यात कधीच नॉनव्हेज खाल्लेलं नाही. राजगिऱ्याचा लाडू चालतो, दूध पण चालतं उपवासामध्ये. तर मी आयुष्यात कधीच नॉनव्हेज खाल्ले नाही, मग मला वयाच्या 50व्या वर्षीच B12 का कमी झालं? आणि झालं तर झालं, मला एकट्यालाच का झालं? माझ्या फॅमिलीत पण कोणी नॉनव्हेज खात नाही. तर हे चुकीचं आहे. नॉनव्हेज न खाण्यामुळे तुमचं B12 कमी झालं असं काही प्रकार नाहीये. ऍक्च्युली B12 कमी होतं कारण तुमचं शोषण बिघडलेलं आहे. तुमचं शोषण बिघडलेलं आहे. म्हणजे पचनामध्ये दोन प्रकार असतात, एक पाचन आणि शोषण. आपण जो आहार घेतो त्याचं डायजेशन होतं आणि मग आहार रसाचं ऍब्सॉर्प्शन होतं. ते ऍब्सॉर्प्शन पण चांगलं व्हायला पाहिजे. आयुर्वेदात असं सांगितलंय की आपल्या शरीरात 7 धातू असतात: रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. म्हणजे आपण जो आहार घेतो ना, त्या आहारापासून या 7ही धातूंचं क्रमाक्रमाने पोषण होतं. हा क्रमाक्रमाने शब्द खूप महत्वाचा आहे. म्हणजे आपण आज घेतलेल्या आहारापासून सगळ्यात पहिले रसधातूचं पोषण होतं, पुढच्या 5 दिवसात रक्ताचं पोषण होतं, पुढच्या 5 दिवसात मांसाचं पोषण होतं, पुढच्या 5 दिवसात मेदाचं पोषण होतं, पुढच्या 5 दिवसात अस्थिचं पोषण होतं, मग मज्जेचं आणि मग शुक्राचं. म्हणजे आपण घेतलेल्या आहारापासून शुक्र धातूचं पोषण व्हायला 30 दिवस लागतात. अँड इट इज अ कंटिन्युअस सायकल, आणि हे चक्र रेग्युलर चालूच आहे. तर या पद्धतीने हे पचन, याला सूक्ष्म पचन म्हणतात आयुर्वेदाच्या भाषेत. आणि जर आपलं हे सूक्ष्म पचन बिघडलं ना, तेव्हा विटॅमिन डिफिशियन्सी होते. मला एक सांगा, आपण किती चांगला आहार घेतो? आपण भाज्या खातो, वरण घेतो, भात घेतो, पोळी खातो, सलाड घेतो, कोशिंबीर घेतो, सकाळी सकाळी ड्रायफ्रूट पण खातो. आपण एवढा चांगला आहार घेत असून सुद्धा आपल्यामध्ये विटॅमिन डिफिशियन्सी. आणि ते रस्त्यावर काम करणारे मजदूर लोक काय खातात? ते कांदा आणि भाकरी खातात. तरी ते लोक आपल्यापेक्षा जास्त फिजिकली फिट असतात. असतात की नाही? तर आपण एवढा चांगला आहार घेऊन, आणि मी मी तर काही असे पेशंट पण बघितलेत जे नॉनव्हेज खातात तरी B12 डिफिशियन्सी आहे. तुम्ही पण बघितलं असेल, नॉनव्हेज खाणाऱ्यांमध्ये पण B12 डिफिशियन्सी दिसते. तर आपण एवढा चांगला आहार घेऊन सुद्धा आपल्यामध्ये कोणत्याही विटॅमिनची डेफिशियन्सी आहे, याचा अर्थ आपलं पचन कुठेतरी बिघडलेले, सूक्ष्म पचन बिघडलेले. तर ते सूक्ष्म पचन आपण इम्प्रूव्ह करायला पाहिजे. येते लक्षात? म्हणजे आपण जो आहार घेतो, आपण असं खातो का विटॅमिन A खाल्लं, B खाल्लं, C खाल्लं, D खाल्लं, असं नाही खात आपण. वरण, भात, पोळी, भाजी, कोशिंबीर असं सगळं खातो. त्याच्यातून आपलं शरीर हे जनरेट करते, शरीर हे कन्व्हर्जन करते, आणि ते कन्व्हर्जन करून ते ऍब्सॉर्प्शन होतं तिथे तिथे त्या त्या ठिकाणी. आणि जर आपलं पचन कुठेतरी बिघडलं असेल, आणि म्हणून ते पचन इम्प्रूव्ह करायला अधूनमधून उपवास करायचे आहेत. आलं लक्षात? म्हणून आठवड्यातून एक उपवास कधी कधी तिथीनुसार करतो आपण. पंचमीला केला, अष्टमीला केला, एकादशीला केला, चतुर्दशीला केला, असे पण उपवास करतात काही लोक. बरोबर? तर ते सुद्धा उपवास असं अधूनमधून करायला पाहिजे. समजतंय? आता B12 डेफिशियन्सीचं उत्तर मिळालं तुम्हाला? तर आपण आपलं पचन इम्प्रूव्ह करायला पाहिजे. येस. ओके. ऑलमोस्ट काय? सव्वा 10 वाजलेत सर. हो, यस, थांबूयात आपण. हम्म. थांबूयात. छान.
चल. कोणाला काही प्रश्न असतील ना तर सरांचा मोबाईल नंबर मी तुम्हाला तुमच्या ग्रुपवरती पाठवून देईल. ओके, सरांना कॉल करण्यापूर्वी कृपया एकदा त्यांना मेसेज करा, कारण मेसेज करून मग कॉल करावा. हां. सर, मी यू तुम्हाला माझं कार्ड पण मी तुम्हाला पाठवून देतो, तुम्ही ग्रुपवर पाठवून द्या सर. येस येस. तर त्यांचं व्यस्त शेड्यूल असतं. तर आज सरांनी वेळात वेळ काढून आपल्यासाठी वेळ दिला आणि छान माहितीपर सत्र दिलं. तर जाता जाता काही वाक्य आपल्या लक्षात डोक्यामध्ये ठेवूयात, की सरांनी महत्त्वाची जी वाक्य जे सांगितले ते म्हणजे पहिलं जे वाक्य सांगितलं, भूक असेल तरच खायचं. आणि इवन सूर्यनमस्कार योग साधना वर्गामध्ये आपण कायम हे सांगतो, ओके, मन मारू नका, मनासारखं खा, पण कधी भूक असेल तरच खायचं. दुसरा नियम सरांनी सांगितला, उपाशी राहायचं नाही पण पोटभर जेवायचं नाही. उपाशी राहायचं नाही म्हणजेच पोटभर जेवायचं नाही. ओके. तिसरा जो फास्टिंग सांगितलं जे आजच्या काळाला अनुसरून आहे ते म्हणजे डिजिटल फास्टिंग. मग भले आपण आठवड्यातनं एकदा करूयात किंवा दररोज रात्री 10 नंतर करूयात. ओके. लगेच चहा सुटत नाही, टप्प्याटप्प्याने सोडवायचं. तसं लगेच मोबाईल सुटत नाही, आपण टप्प्याटप्प्याने सोडूयात. असे 3 नियम, 3 संकल्प करूयात आणि शेवटच्या 3 ओंकारासाठी आपण तयार राहूयात. तर सरांनी वेळात वेळ काढून सत्राला उपस्थित राहिले त्याबद्दल सर्व सूर्यनमस्कार योग साधना परिवारातर्फे मी सरांचं मनापासून आभार व्यक्त करतो. येस, 3 वेळेस ओंकार म्हणूयात. पाठीचा कणा सरळ, श्वास घ्या. ओम. 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 ओम शांती शांती शांती. हरि ओम. हरि ओम. सावकाश डोळे उघडा. येस. थँक्यू सर. येस, थँक्यू. आता कोणाला नवरात्री संदर्भात प्रश्न असतील तर कृपया तुम्ही विचारू शकतात. येस सर. येस, तुम्ही हा. केलं तरी चालेल. येस, थँक्यू सर. हरिओम. थँक्यू. वेलकम. हरिओम सर. खूप खूप धन्यवाद मनोज सर तुमचा, तुम्ही बोलवल्याबद्दल. हरिओम. थँक्यू. मी हरिओम. लेफ्ट करतो सर आता. येस सर.